अनंत ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आगमन केलं आणि महाराजांच्या पंचकृष्णामध्ये असणारे चौथे कृष्ण श्री गोविंदगुरु महाराजांना आपलं गुरुस्थान दिलं आणि आमच्या सर्वज्ञांचे गुरुवर्य श्री गोविंदगुरु महाराज आमच्या विदर्भाचं भूषण आमच्या श्री प्रभू महाराजांमुळे अनंत ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विदर्भात यावं लागलं. ते गुरुचं स्थान त्यांना दिलं आणि अशा या श्री प्रभू महाराजांची आज ही जयंती अवतार दिन सोहळा. महानुभाव पंथामध्ये आपण जयंती ह्या शब्दाला अवतार दिन सोहळाच म्हणतो, कारण भगवंताचं जन्म आणि मरण हे जीवाचं आहे, परमेश्वराचं अवतरण आहे जीव उतरण्यासाठी आणि म्हणून भगवंत अवतरित होता म्हणून अवतार दिन सोहळा अधिक संयुक्तिक वाटते शब्द. तर या ठिकाणी आपण हा अवतार दिन सोहळा दरवर्षी साजरा करतो. आज या ठिकाणी दुग्ध शर्करा योग आलेला आहे. संस्कृतमध्ये एक न्याय आहे, दुधावर जर साखर पडली तर दूध आणखी गोड होते म्हणे आणि मिलायची पडली तर आणखी त्याच्यापेक्षा गोड आहे. तर या ठिकाणी आपण दरवर्षी प्रमाणे गोविंदगुरु जयंती साजरी करतो, अवतार दिन सोहळा साजरा करतो. आपलं जेवढं उपदेशी वर्ग आहे कमी आहे, त्यामुळे आपल्या टार्गेटमध्ये आपण नेहमी पूर्ण करत असतो. तर या ठिकाणी आज आपल्याला या अशा जयंती उत्सवामध्ये आपण श्री गोविंदगुरुंच्या लीळांचं या ठिकाणी अमृतपासून करणारच आहोत. त्यामध्ये आपल्याला दादांचाही योग आलेला आहे. दादांची पोथी तुम्ही ऐकून आलेली आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 400-500 लोक ती पोथी ऐकतात आणि त्यांचा प्रचार प्रसार जोरात चालू आहे. या पंथाला वाढवण्यासाठी अशा पुष्कळ लोकांची आवश्यकता आहे, परंतु शोभातिका अशी आहे की कोणी पंथाकडे वळतच नाही. सर्वजण ज्ञान ऐकतात, कोणी वळत नाही. वळले कधी बी तर ते आपल्याप्रमाणे असं हे प्रचार प्रसाराचं कार्य हातात घेत नाही. तर दादांनी खूप मोठं कार्य आपल्या हातात घेतलेलं आहे आणि त्याचा प्रचार ते करत आहेत. प्रसार त्यांचा चालू आहे आणि त्याचा या ठिकाणी तुम्हालाही रोज पोथीचाही लाभ घेऊन राहिलेला आहे आणि दादा आपल्या ठिकाणी उपस्थित आहे. असं दादांनाही मी या ठिकाणी दंडोत करतो आणि आजच्या विचाराला प्रारंभ करतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी गोविंदप्रभू महाराजांना आपलं गुरुस्थान दिलं आणि महाराष्ट्रामध्ये या महानुभाव पंथाची मुहूर्तमेढ केली, प्रचार प्रसाराला सुरुवात केली. आम्हाला 4 अवतारांविषयी जी माहिती दिली ती फक्त आमच्या सर्वज्ञांनी दिलेली आहे, म्हणून आम्ही सर्वज्ञांच्या तत्वज्ञानावरच अशा अवतारांचं व्यक्तिमत्व समाजापुढे ठेवत असतो. श्री गोविंदप्रभू महाराज हे ब्रह्मविद्या सिद्धांतानुसार अवराच्छादनेचे परदृश्य अवतार आहेत आणि परदृश्य ते प्राप्ती करण्याआधी असं दृष्टांतामध्ये आलेलं आहे की परदृश्य अवतार प्राप्ती करतात, म्हणजे जीवाला कैवल्य स्वरूपाची प्राप्ती करून देतात. आणि म्हणून गोविंदप्रभू महाराजांकडे ते सतत प्राप्तीचं कार्य आहे. अवराकडे ते विशेष लक्ष देत नाही. उभयदृश्य अवतार दोन्ही प्रकारे कार्य करतात, अवराचं आणि पराचं बी, आणि त्यांना अवर पर दोन्हीचं व्यसन असते. तसं इथं गोविंदप्रभू महाराजांनी केवळ पराचं व्यसन स्वीकारल्यामुळे ते अवराकडे विशेष लक्ष देत नाही. पण गोविंदप्रभू महाराजांच्या चरित्राचं जर अवलोकन तुम्ही करत गेले तर त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की त्यांनी भरपूर अवराचे कार्य केलेले आहे. मर्यादा स्थिती, मांजरीला स्थिती देणे, स्थिती अवराचं कार्य केलं. मातंगा स्थिती, त्यानंतर ब्राह्मणाला जी कन्या उपवर झाली, लग्नाला आली, काही द्रव्य पाहिजे, गोसावी लगेच भूमीकडे पाय दाखवला, येतो उकर म्हणे, उकरलं सोनं निघालं, कारण अवराचं कार्य हे सगळं पाहिजे. अशा कितीतरी अवराची लीळा भगवंतांनी केलेल्या दिसतात आणि पराचं कार्य तर ते सतत करतात. प्रतिदिनी 60 जीवांचा प्रस्तावन म्हटलं त्याच्यामध्ये आलेलं आहे की 60 जीवांना आपण 60 जीवांना प्रतिदिनी आवाज येत जात असेल तर प्रतिदिनी 60 जीवांना ते प्राप्तीला पाठवतात. म्हणजे विशेष ज्ञानाची अयोग्यता सिद्ध करून त्याला त्या सद्ब्रह्मस्वरूपी पावन करतात, अविद्याचे करून प्राप्ती करण्याआधी. तर असं काय त्यांचं आहे. इतर अवतारांनी जे उद्धरलेले जीव आहे ते शाब्द अपरोक्ष सामान्य आणि विशेषामध्ये गेल्यानंतर त्यांची शेवटी अविद्या सिद्ध करून त्यांना प्राप्तीला पोहोचण्याचं कार्य श्री गोविंदप्रभू महाराज प्रतिदिनी 60 जीवांचं करतात. असा खूप मोठा त्यांनी शिववाटा हा उदाहरणाचा स्वीकारलेला असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे प्राप्तीचा.
योग्य करण्यासाठी तर भगवंत हे जे अवकृष्ट अवकृष्ट अवतार यांनाच करावं लागते, कारण यांनाच खरा त्रास होतो. यांना अयोग्य ते योग्य करते, योग्य असे परमेश्वर ज्ञान देते, तर यांना खूप फिरावं लागते, खूप कष्ट करावे लागतात. आमच्या सर्वज्ञानी आणि कृष्ण महाराजांचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की यांना खूप फिरावं लागते त्याच्यात. आणि त्याच्यात तर भाष्यकार म्हणतात की जे आपले श्रीकृष्ण महाराज आहेत त्यांच्याविषयी तर भाष्यकार म्हणतात की ते आयटी अधिकारी अशीच देते, म्हणजे अधिकारी आहेत आणि आयटी तयार झालेले जीव आहेत त्यांना देतात. परंतु आमच्या संस्थेनं तसं नाही, त्याला घडून मोडून योग्य करतात, अयोग्याचे योग्य योग्य परमेश्वर ज्ञान देते आणि नंतर ज्ञान देतात. मग यांना खूप त्रास होतो, यांना पायी फिरावं लागलं, गावोगावी जावं लागलं, आडवाडी जावं लागलं. आता ते कृष्ण आडवाडी युनिव्हर्सिटी सगळ्या ठिकाणी फिरावं लागलं, म्हणजे खरे कष्ट तर यांचीच आहे. परंतु श्री गोविंदप्रभू महाराज मात्र त्या ठिकाणी ते प्राप्तीला पोहोचवतात. तर असं त्यांचं कार्य आहे योग्य दिलेल्या जीवांना प्राप्ती करणे. आणि आमचे स्वामी मात्र या ठिकाणी सतत परिभ्रमण करून त्याला योग्य करतात. या अवतारामध्ये थोडासा आपण क्रम पाहिला तर अवतारांची वेगवेगळी विशेषतेविषयी सूत्र विचार प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विलक्षणतेची सूत्र पाहायला मिळतात. त्यांची जे काही दैनंदिनी आहे त्याच्याविषयी किंवा त्यांच्या जे विद्यमान काळामध्ये लीळा आहे त्याच्याविषयी असे बरेचसे काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर मी या ठिकाणी श्री गोविंदप्रभू महाराजांचा आज अवतार दिन आहे. कोणत्याही व्यक्तीचा असो किंवा कोणाचा असो अवतार दिन किंवा जयंती तुम्ही जर साजरी करत असाल तर त्यांनी समाजाला दिलेले विचार, त्यांनी समाजाला दिलेलं प्रबोधन हे आपल्याला खऱ्या अर्थानं आठवण करायचं असते आणि त्या अर्थात ती जयंती साजरी होते. नाहीतर मग आपली पंगत दरवेळेस असते. आपला कार्यक्रम म्हटलं म्हणजे मानवांचा कार्यक्रम म्हणजे काय नाही तर देवाला स्नान करणे, विडा करणे, आरती करणे, जेवणामध्ये पोटभर झाला नाही कार्यक्रम. पण त्यांना आपलं नाही, आजमध्ये ज्ञान महत्वाचं आहे आणि त्या अवताराची आपल्याला विशिष्ट जाणून घ्यायची आहे. आज आपण गोविंदप्रभू महाराज पाहायचे आहे. काय आमच्या स्वतःने जे सूत्र निरूपण केलं, एकदा आणि श्रीकृष्ण त्रिविध जन, श्रीप्रभूच्या ठिकाणी द्विध जन. देव म्हणतात स्वामी श्री चक्रप्रभू महाराज की आमच्या ठिकाणी आणि कृष्ण महाराजांच्या ठिकाणी त्रिविध जन आहे. म्हणजे 3 प्रकारचे लोक या समाजात तुम्हाला असतात. त्यांना शास्त्रामध्ये संबोधले जाते अनुकूल, प्रतिकूल, उदास. अनुकूल म्हणजे तुमच्याविषयी ज्यांच्यामध्ये चांगली भावना आहे, तुमचं चांगलं झालं पाहिजे असं ज्यांच्या हृदयात तुमच्याविषयी आहे त्यांना तुम्ही अनुकूल म्हणा. आई वडील बाळाविषयी अनुकूल झाला. प्रतिकूल तुमचे शत्रू, तुमचं वाईट चिंतन करतात, अशुभ चिंतन करतात. त्याला मुलगा फर्स्ट क्लास मध्ये पास झाला, आई वडिलांनी गाडी घेऊन दिली, शत्रू काय म्हणते गाडून पडला पाहिजे, पाय पडला पाहिजे. प्रतिकूल. तिसरे असतो उदास. आपलं काय घेणं नाही, त्याला गाडी दिलीच तो फिरते, आपण काय चक्कर देणार आहे तो, जाऊ दे आपल्याला करावं लागते, पडेल नाही. तिसऱ्या प्रकार उदास. तसे 3 प्रकारचे लोक आहेत. डोंबारी गावामध्ये येते. डोंबारी गावामध्ये आले की त्या याच्यावर चालते, वर्त म्हणजे ते तुमचं दोरीवर चालते, दोर बांधते, दोर बांबूलावर त्याला दोर टाकते, त्याच्यावर चालते. तो चालत असताना बरोबर त्याला खालून पाहणारे 3 प्रकारचे लोक. अनुकूल, प्रतिकूल, उदास. चांगले विचार शुभचिंतन करतात, काही कमी जास्त झालं नाही पाहिजे, बिचारा लेकरू आहे, पडला कधी तर कसं होईल, याचे लेकर बघा लहान लहान आहे, बायको बा कशी आहे, त्याच्यावर असं म्हणून तू शुभचिंतन करतो. काही जण काय म्हणतात हो मोठा गल्ला जमा होते, नंतर जिंकल्यावर एखाद्या पडले पाहिजे, पाय तुटला थोडीशी लागली पाहिजे, त्याने काही गेले पाहिजे ना, नुसतं गेलं आलं, श्रोतच नाही पाहिजे, इन्कमिंग आउटगोईंग पाहिजे ना, गेले पाहिजे असं चिंतन करतात. त्यानंतर काही तिसऱ्या प्रकारचे लोक उदास. आपल्याला काय करावं लागते, टाइमपास झाला पण झाला, घरी करतो इथं आलो, थोडा वेळ पाहिजे ना, जिंकला तर आपल्याला जिंकला म्हटल्यापेक्षा त्याला व्यवस्थित जर गेला तर आपल्याला पैसे देते काय नाही, पडला तर आपल्याला लावा लागते काय नाही, टाइमपास झाला बस. उदास. काही घेणदेण नाही, तुमच्याविषयी काही घेणदेण नाही, त्याला उदास म्हणतात. तर अशी त्रिविध. टीकाकार म्हणतात त्रिविधता हे सृष्टी व्यवस्था, म्हणजे त्रिविधता ही सृष्टी व्यवस्था सगळ्यांसाठी, सगळ्यांसाठी त्रिविधता ही सृष्टी व्यवस्था आहे. तुमच्यासाठी काय, परमेश्वरासाठीही. म्हणून स्वामी म्हणतात येता आणि श्रीकृष्ण त्रिविध जन. त्याच्यामध्ये चक्रपाणी महाराज बी आले, परंतु दत्तात्रय महाराजांनी गोविंदप्रभू महाराजांचं वेगळं वर्णन त्या ठिकाणी देवाने केलं आहे की
गोविंदश्री प्रभूंच्या ठिकाणी 2 जण आणि दत्तात्रय महाराजांच्या ठिकाणी 21 जण. म्हणजे गोविंदप्रभू महाराजांविषयी 2 जण म्हणजे त्यांच्यासाठी अनुकूल आणि उदास आहे. श्री प्रभू श्री प्रतिकूल नाही, पक्षच आहे. गोविंदप्रभू महाराजांना प्रतिकूल कोणीच नाही. त्यांची म्हणजे ते येणार होते तर मायेने पुढे संपादक केलेच नाही प्रतिकूल जीव त्या ठिकाणी. आणि आधी जे त्या ठिकाणी संपादक केल्या गेले असतील ते आपले प्रतिकूल संस्कार भजणार नाही, कारण यांच्या प्रवृत्तीने मायेनं संस्कार भरून काढले. परंतु श्रीप्रभूंचे आगळीवेगळी वैशिष्ट्य असं आहे बंधू त्या ठिकाणी विशेषतः की श्रीप्रभूंनी आपल्या विद्यमान काळामध्ये प्रतिकूल कार्य करूनही जनाला अनुकूल ठेवले अशी एकमेव विलक्षणता केवळ गोविंदप्रभू महाराजांमध्ये पाहायला मिळते. तसे आमचे सर्वज्ञ किंवा कृष्ण महाराज नाही. यांना 3 प्रकारचे लोक आहेत. त्यांना चांगले म्हणणारे आहेत, खराबही म्हणणारे आहेत, काही घेणं देणं नसणारे आहेत, उदास. तर श्रीप्रभूशी मात्र प्रतिकूल नाही. दत्तात्रय महाराजांचं कौतुक खूपच केलं, 21 जण, पण ती काही मोठी विशेषता नाही झाली, कारण प्रगटच नाही आहे. प्रगट जर असाल समाजामध्ये तेव्हा दोष दिसतील ना तुमचे. तंबाखू खाताना तेव्हा दिसतं ना तुम्ही. अदृश्य तर काही करा, काय दिसून राहील. म्हणून गोविंद दत्तात्रय महाराजांची 21ता काही विशिष्ट नाही, कारण मुळातच अदृश्य आहे. 15 ते 20 जीवाच्या संपर्कातली लीळा फक्त आपल्याकडे आलेल्या आहेत आत्रेय नावाच्या पुस्तकामध्ये. बाकी कोणते जीव उतरतात काय माहिती. आणि क्वालिटी बी म्हणे उच्च लागते त्यांना. साधारण क्वालिटी जीव उतरत नाही म्हणे. स्वामींच्या शिफारशीनं पाठवलेले चांगले भटाने डबला वापिस आले, दर्शन झालं नाही. म्हणजे कशी पात्रता लागते. पण कोणते जीव उतरतात. उभयदृष्टी आहेत म्हणे. उद्धार करतात. झडती चारे ज्ञानी देते म्हणे. जीवाचाकडे काही नाही पाहते. आपण शौके करती प्राप्ती नेती. टीकाकारांनी खूप वाखणलेलं आहे त्यांचं महती त्यांच्या सूत्रांमध्ये, त्यांच्या सरळमध्ये. परंतु प्रत्यक्षात मात्र हे 10-15 जीव दिसतात. आणि मग हे अवतार जर बाजूला केलं तर कृष्ण महाराजांनी राजराजवाड्यांना ज्ञान दिलेलं जास्त. जनक ते बहुळाख्य म्हणे 8 शतक 20 सहस्त्र 8 शतक म्हणजे 20,800 राजांना म्हणे एकच ज्ञान दिलं म्हणे बंधात आलेलं. कोणते राजे. जनकाचा परिवार तो जो जन्म होता त्रेताचा त्याचे वंशज आहे की काय माहिती. बहुळाख्य म्हणे त्यांना एकच ज्ञान दिलेलं म्हणे एवढ्या जीवांना कसं दिलं पाहिजे. परिबुद्धवार्जुने पुराण प्रसिद्ध बाई द्वापर श्रीपूजक होती अनंत उद्धरले. परिबुद्धवार्जुने पुराण प्रसिद्ध वाचून अनंत उद्धरले. त्या बंधामध्ये आलेले आहे की 20 शतक 20 सहस्त्र 8 शतक 20,800 राजांना. तर अशा पद्धतीमध्ये त्यांनी खूप जीवांना ज्ञान दिलं. पण सगळे हायफाय जीव दिसतात राजा रजवाडे, कारण खुदच राजे होते. मात्र आमच्या स्वामींनी सर्वसाधारण जीवांना घेतलं. पारद्यांपासून उद्घाटन केलं ब्रह्मविद्येचं आणि सर्वसामान्य स्तरावरून घेऊन चालले. आणि कदाचित गोविंदप्रभू महाराजांचं अनुकरण या ठिकाणी स्वामींनी केलं, कारण स्वामी गोविंदप्रभू महाराजांनाही जातीभेद मान्य नव्हता किंवा कुठल्याच समाजाचं बंधन नव्हतं. श्री गोविंदप्रभू महाराजांच्या चरित्रामध्ये सगळ्याच स्तराच्या लोकांमध्ये जातात. आणि अबोल मूर्ती आहे म्हणजे बोलत नाही, पण कृतीने सर्व काही समजून सांगतात. कृती खूप मोठी आहे गोविंदप्रभू महाराजांची. आणि त्यांनी आपल्याविषयी जी द्विधता ठेवली म्हणजे केवळ अनुकूल आणि उदास, प्रतिकूल कोण नाही आहे. मग आता प्रतिकूल जर कोणी नाही तर तुम्ही जर व्यवस्थित वागले तर कोणी प्रतिकूल होणारच नाही. पण हे व्यवस्थित वागले नाही तरी सुद्धा पुढच्याला अनुकूलच ठेवलं. असं आगळं वेगळं वैशिष्ट्य गोविंदप्रभू महाराजांचं तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या शब्दात. श्री गोविंदप्रभू महाराजांनी एखादा उदास असेल त्याला प्रतिकूल कार्य करून अनुकूल केलं. एखादा अनुकूल असेल त्याला प्रतिकूल कार्य करून अनुकूलच ठेवलं. आणि एक प्रतिकूल होता त्याला प्रतिकूल कार्य करून अनुकूल केलं. अशा 3 चरित्राचे 3 उदाहरण तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतो. आता मुळामध्ये त्यांना प्रतिकूल कोणीच नाही आहे, मग फक्त अनुकूल आणि उदास आहे. तर त्यांच्याविषयी संपूर्ण गाव अनुकूल आहे. गोविंदप्रभू महाराजांच्या विरोधात गावात कोणीच बोलत नाही. इथपर्यंत की एखादा दुसऱ्या गावाला त्या ठिकाणी आला, जसा एक गुळ विकणारा दुसऱ्या गावचा आला त्याला काही माहिती नाही. गोविंदप्रभू महाराज गेले आणि त्यांनी त्या
बैलगाडीमध्ये हात टाकला कारण त्यांना गुळ खूप आवडत होता आणि मग आपल्याला आवडते मग ते काय म्हणून हात टाकला. त्या व्यक्तीने हात धरला आणि श्री प्रभूने त्याच्याकडे बघून हास्य केलं. अरे हे माझी नेहमीची सवय आहे, कशाला माझा हात पकडतोय, माझं नेहमीच काम आहे. तो नाही अजिबात हात लावायचा नाही. ते म्हणे असं मला बंद माझ्याच गावात मेरा कुत्ता मेरे कोणी भू मला माझ्या ठिकाणी असं कसं काय, योग्य नाही. मग राग आला. त्याच्या बैलगाडीच्या चाकाचा आग पडला, ऍक्सल इंग्रजीमध्ये. तो धरला, उलटून दिला, गाळा खाली, सगळं गुळ खाली चालले गेले. तो गेला महाजनापाशी. मोठे जन, प्रतिष्ठित जन, महाजन, गावचे पंचायत काय म्हणे, बाबा ते श्रीप्रभूंनी माझं नुकसान केलं म्हणे, सगळ्या माझा गाळा त्यात ठेवून आहे, असं योग्य आहे काय, माणुसकी आहे का, माणुसकीच्या खिलाफ. ते म्हणे काही सांगायचं नाही. गोविंदप्रभू महाराजांविषयी कोणी काय ऐकून घेत नाही, पण तू जरासा भला सभ्य दिसते म्हणून तुला उपाय सांगतो. आताही जाय, गोविंदप्रभू महाराज जिथं भेटतील तिथं दंडवत घाल, परत घेऊन जाय. तुझा जर गुळ चाकला ना फायद्यात राहशील, एवढाच उपाय तुला सांगतो, बाकी बोलायचं काम नाही काही. तो म्हणजे ठीक आहे. गेलं सगळं विसरून गेला, प्रतिकूल भावना विसरून गेला. तिथं गेला, गोविंदप्रभू महाराज दंडवत घातले. गोविंदप्रभू महाराज त्यांच्या ठिकाणी निर्गुण ब्रह्म आमच्या स्वामीचं खूप स्तुती करतात. त्यांच्या ठिकाणी तिथं अतीत आहे, या दृष्ट प्रक्रियेच्या अतीत आहे. लगेच गेले आणि गेले आणि त्या ठिकाणी गुळ चाकला आणि त्याचा गुळ म्हणजे दुनेनी मोले डबलच्या भावात विकला म्हणजे माती सुगड गुळ लोक घेऊन राहिले. बघा चमत्कार, स्वामींची अद्भुतता. आणि म्हणून गोविंदप्रभू महाराजांच्या विरोधात गावात कोणीच बोलत नाही, कोणीच काही म्हणत नाही. आमच्या सर्वज्ञांनी श्री चक्रधर महाराजांनी जेव्हा उत्तर दिशेला गमन केलं तेव्हा ही सर्व भक्तिजन मंडळी जी आहे ही मंडळी रिद्धपूरला येऊन राहिली. कारण औसाच्या एका प्रश्नावर स्वामींनी उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला गोविंद गती नाही का, तुम्ही गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानात जाऊन राहा. आणि म्हणून गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानात सर्व भक्तिजन आले. कारण स्वामी गेल्यानंतर यांना एक आधार जो लागत होता, अर्थात नागदाचार्यासारखे जे उत्कृष्ट अधिकारी जे होते यांना जरी ब्रह्मविद्येचा आधार होता तरी सर्वसामान्य जीवांना सांभाळण्यासाठी एक संविधान आवश्यक होतं. आणि म्हणून हे सर्व मंडळी रिद्धपूरला आली आणि रिद्धपूरला राहण्याला लागली. आणि आता हे सगळे मराठवाड्यातले लोक तिकडचे सिंगन देश म्हणून शिवनीय संबोधलेला आहे. गावकरी म्हणतात हे शिवनीय आले. सिंगन राजा होऊन गेला यादवांच्या वंशामध्ये, म्हणून सिंगणाचा कानू प्रश्न झाला त्याच्या लोणार खांडी राजा दर्शक. तर हा सिंगण जो आहे याच्यापासून सिवन देश आणि सिवन देशाचे रहिवासी म्हणून शिवनीय संबोधतात यांना गावकरी. तर त्या ठिकाणी स्वामी रिद्धपुरामध्ये राहत असताना जेव्हा एकांक काळामध्ये होते किंवा त्यांच्या पूर्वार्ध काळामध्ये होते त्यावेळेस ते सर्व गावाला सोबत घेऊन चालत होते, गावाच्या सहवासाने राहत होते. गावात काही झालं तर श्रीप्रभू त्याच्यात आनंदाने सहभागी होत होते. आणि म्हणून त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे नवरात्र आलं की नवचंडीचा घट त्या ठिकाणी मांडला जायचा आणि नवरात्राचा उत्सव साजरा केला जायचा. आता स्वामींनी जे तत्वज्ञान निरूपण केलं त्याच्यामध्ये आपल्याला देवता भक्ती निषेध केली आहे. देवता भक्ती करू नका. आता हे भक्तिजन सगळे येऊन स्वामीच्या जवळ राहिले, तोच मठ तिथंच राहून राहिले आणि तिथंच दरवर्षी ते नवरात्र होते. आणि मग आता हे आल्या तर गेले तर नवरात्र चालत नाही. मग आता काय करा, श्रीप्रभूंना मोठा पेच आहे, कारण त्यांना स्वामींचा धर्म सांभाळा लागते, येले सांभाळा लागते. कारण येले निरुळून गेलेले आहेत, येले सांभाळा ते सांभाळा. आणि म्हणून श्रीप्रभूंनी काय केलं की आता हे तर घट बसवती ना, येले तर काही जमणार नाही, म्हणून आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून यांनी काय केलं, गेले तो घट फोडून टाकला. घटस्थापना म्हणजे नवरात्राची घटस्थापनाच आहे मुळामध्ये. पौराणिक कथा आहे त्याला. एकदा की ते शारदा त्याच्यामध्ये जाऊन लपली आणि त्याची उपासना करा म्हणजे 9 दिवस माझे 9 नावाने उपासना करा म्हणजे मी बाहेर निघेल म्हणून घटस्थापना शब्द आहे. पण आपण त्याला 9 दिवसाचा उत्सव नवरात्र आपलं हे झाले प्रसिद्ध शब्द. तर त्या घटाची जी स्थापना केलेली आहे श्रीप्रभूंनी घटभंगीला, तो घटच तोडून टाकला. आता बघा की गावकऱ्यांचा 12 महिन्यातला प्रमुख उत्सव आणि तो उत्सव फक्त येले चालणाऱ्या म्हणून हे किती काय 50 जण असतील, 100 जण असतील, याच्या काही जात येत होती. या 100 जणांसाठी अख्ख्या गावाचा विरोध घेतला आणि श्रीप्रभू घटभंगीला तोडून टाकला, फोडून टाकला. आता सांगा की अनुकूल गावाला घट बघून प्रतिकूल कार्य श्रीप्रभूंनी केलेलं आहे.
पण प्रतिकूल कार्य केल्यानंतर त्यांनी श्रीप्रभूला काही म्हणायला पाहिजे, कोणी काहीच बोलत नाही. काय म्हणतात सगळेजण, आमचे राव ऐशी नव्हती, आमचे राव असे नव्हतेच, त्यांनी असं कधी कार्य केलंच नाही, आम्हाला त्यांचा अनुभव आहे. हे 14 वर्ष जर कधी यायचे काढले तर आम्हाला 110 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी असं कधीच केलं नाही, कारण 14 वर्ष संविधानात राहिले गोविंदगुरु महाराजांच्या सर्व भक्तजन मंडळी. स्मृतीस तर त्याला प्रमाण आहे. तर या ठिकाणी आमचे राव कधीच असे नव्हते, आमच्या रावणांनी कधीच असं काही केलं नाही. हे शिवनीय आले, हे शिवन देशाचे हे आले, यांनी आमच्या रावळांना काहीतरी उलट सुलट सांगितलं होतं, बिघडवलं आमच्या रावळांना, म्हणून हे योग्य नाही. येले हाकला, येले हाकला इथून. श्रीप्रभू नकोच काही म्हणत. याला म्हणतात प्रतिकूल कार्य करूनही अनुकूल ठेवण्याचा समर्थ व्हा. त्यांनी श्रीप्रभूंना म्हणायला पाहिजे. भक्तिजनांमध्ये आम्हाला काय म्हणतात, गोविंदगुरु महाराजांनी केलं, पण हे म्हणे योग्य नाही आहे, म्हणून यांच्यावर झालं ते. प्रतिकूल अनुकूल जनामध्ये प्रतिकूल कार्य केलं, पण जनाला अनुकूलच ठेवलं, अशी विशेषता श्रीप्रभूंमध्ये पाहायला मिळते. मग खूप त्याचा हे झाला म्हणे. मग भक्तजनांनी विचार केला, मग गावकऱ्यांचा त्रास व्हायला लागला. मग आपण तर श्रीप्रभू याची पद्धत अशी की हे श्रीप्रभूला सोडू शकत नाही, श्रीप्रभू गावाला सोडू शकत नाही. मग यांनी फार इंजिनिअरिंग प्लॅन केला. त्यावेळेस देऊळवाड्याचा राजा दामोदर जाऊन भेटले, त्याला सांगितलं स्वतःहून की गोविंदगुरु महाराज तुमच्या गावाला यायची इच्छा दाखवतात म्हणून. बघा हे किती हुशार माई भट्ट, लक्ष्मण भट्ट, ज्ञानशेवटी कामात पडते माणसाला. त्याला सांगितलं तर तो बेचारा भोळा तर ठीक आहे, माझं गाव भाग्य माझ्या गावाला येतात तर राहू. मग त्याला लगेच तयारी केली, हे केली, हे लगेच माहित नाही श्रीप्रभू नाही केली, हे आपली गोष्ट मिळून राहिली म्हणून. आणि मग काय तो आला म्हणे, मग आबाईसाने दीर्घकाळ सेवा केली श्रीप्रभूंची, आणि ते स्वामींच्या मनोधर्माने केलेली आहे. त्यामुळे आबाईसाच ऐकतात गोविंदगुरु महाराज, तिला पुढे करतात की दामोदर येणार आहे असं सांगा स्वामींना. ती म्हणते जीजी दामोदर येऊन राहिला, आपल्याला न्यायासाठी आपल्या सगळ्यात जावं लागणार आहे, याचं तर भरपूर प्रेम आले होते पूर्व. हे म्हणतो आपण ये ना, हे जर येत नाही तर येईल सोडता येत नाही. पण मग काही मग त्यामध्ये तसं नाही म्हणे, गावकरी त्रास देऊन राहिले, कार्य केलं तुम्ही, गावकरी आम्हाला म्हणून राहिले काही काही, तुम्हाला चालावं लागेल, त्याशिवाय जागा येणार नाही. आणि मग काय नियोजन केलं सगळं, तरी श्रीप्रभूंची इच्छा नाही. मग तो आल्यानंतर त्याची नम्रता घोडून खाली उतरला, साष्टांग घातले, म्हणजे बघा किती मान घेऊन राहिला, आता गेलोच पाहिजे असं तसं. आणि मग हे भक्तजन मी हुशार याने काय केली, अशी ही केली म्हणे, म्हणजे हातात हात देऊन हात वेली तयार केली. रासक्रीडा खेळतात की नाही, त्या रासाच्या वेळेला कशा हातात, तर ते असे सगळं असं गोल यू टाईप बनले सगळेजण भक्तजन, म्हणजे श्रीप्रभू कुठे गेले नाही पाहिजे. तर श्रीप्रभूंनी पाहिलं आवमेला जायचं, गावगिरी पण येत आम्हाला घेराट टाकून राहिले, म्हणजे हारून मानून जबरदस्ती ना त्याच्यात. पण ती आबाई सांगते नाही जावं लागेल. श्रीप्रभूंच्या लक्षात आलं की नाही हे असं करावंच लागेल, त्याशिवाय हे होणार नाही. मग म्हणे युद्ध करून तिथं गेले म्हणे 6 महिने देऊळवाड्याला, प्रतिमठी अवस्थान मास 6. तिथं नृसिंहाचं कुलदैवत आहे तिथं म्हणे. नरसिंहाने जेव्हा हिरण्यकश्यपाचा वध केला तेव्हा हात धुवासाठी म्हणे तिथं आला. काय अद्भुत कथा आहे पुराणाच्या. त्या त्रिवेणी संगमावर हात धुतले म्हणून तिथं नृसिंह कुलदैवत, आणि त्या नृसिंह गोविंदगुरु महाराजांच्या संबंधित आहे, नमस्कारी आहे नृसिंह. तर त्या ठिकाणी प्रतिमठी अवस्थानाला दाखवले ते 6 महिने त्या ठिकाणी राहिले. मग गावामध्ये इकडे गोविंदगुरु महाराज गेल्यामुळे लोकांना सर्दी, पळस, थिटे, पळसे, काय फिटा गिटा बिमाऱ्या सुरू झाल्या म्हणजे सगळ्या. मग विठ्ठल नाईक, केशव नाईक ते तिकडे गेलेले आहेत, त्यांना पण ते निरोप पाठवला की गावात असं म्हणून आलं. ते म्हणे एवढे सगळ्या गावात मठ मंदिर असताना रावळ तिकडे कसे काय, रावळांना आणा. मग हे सगळेजण तिकडे गेले. गेल्यानंतर मग मी सांगितलं या गावकऱ्यांनी की जे तुम्हाला चालावं लागते म्हणून. श्रीप्रभू लगेच तयार झाले, खिडकीतून उडी टाकली म्हणे. बघा काय तयारी यायची, प्रेम किती गावावर. खिडकीतून उडी टाकली आणि पडत सुटले. माई भट्टाने नागदाच्या पुढे गेले, जीजी आम्ही जेवढं काही आखलं ते मोडू नका, आम्ही पद्धतशीरच करून राहिलो, भविष्यासाठी आम्ही सगळ्यांच्या तो मठ आम्हाला नावार करायचा आहे, तुम्ही थोडं शांतता घ्या. मग त्याच्या लक्षात आलं की बरोबर आहे. पुढील अकार्य देखील तो बुद्धिमंत टीकाकार म्हणतात. जो पुढील पाहते आणि आदर असेल तर उद्या काय होईल ज्याला समजते तो बुद्धिमंत. यथा कवीश्वर उहापो टीकाकार म्हणतात. म्हणजे पुढचं पाहिलं पाहिजे काय आहे. एवढ्या मोठ्या परमेश्वराला हे साधारण असे ज्ञानी आहे, ज्ञामकत्व करू शकत नाही. मग श्रीप्रभूंनी पुढे पाहिलं काय होईल म्हणून. जसं कवीश्वर दासान श्री नागदेवचरणाचा एक सुंदर प्रसंग मला सुट्टीतला आठवतो प्रसंगाने, की ज्यावेळेस नागदेवचरणाचा देहांत झाला
देवदर्शनाला ते गेले त्यावेळेस नागदेवाचार्यांचं संपूर्ण देह नमस्कारी होतं. असे श्रुतीसरामध्ये आणि शास्त्रामध्ये प्रमाण मिळतात. प्रसादे प्रसाद बांधत आहे. आणि नमस्कार करताना पायावर लोक टेकवतात, ते खंती करतात पण करू देतात, कारण त्यांना माहित आहे माझं शरीर नमस्कारी आहे. तसा संबंध जर परमेश्वराचा झाला, जडा संबंध झाला, फळा नेला, प्रपंच असे तो देवता असेल. टीकाकार म्हणतात की जीवा संबंध झाला, फळा नेला, म्हणजे जीवाला जर संबंध झाला, चेतनाला जर संबंध झाला तर तो संबंध फळाला जातो. भूमी एक वेळ संबंध झाला तर 1000 वर्ष, 2 पेक्षा अधिक वेळ संबंध झाला तर 10,000 वर्ष, आणि सुख विशेष बोलीचे त्याच्या पुढे जर संबंध झाला तर असा निर्णय सांगतो आपण. तर या ठिकाणी जीवा संबंधाला फळा नेला, चेतनाला जर संबंध झाला तर तो संबंध फळाला जातो, आणि जडाला संबंध झाला तर शक्ती निक्षेप होतो. पण या ठिकाणी अपवादजन्य काही निर्णय असतात. लक्षात ठेवा, श्री नागदेवाचार्यांचं देह आणि बेलोपुरीचा लिंब हे चेतन असताना सुद्धा नमस्कारी झालेले आहे. असे अपवादजन्य निर्णय असतात. निर्णयामध्ये अपवाद निर्णय आहेत. अनुसरल्याने झाडाला पाणी टाकणे अस्तित्वच नाही आहे. पण शांताबाईसरा देव सांगतात की बाई तुम्ही येत मासू दिसू ओलिनी पडदेनी बोरी बाबळ शिरपावी मा येथून तुमच्या 7 जन्माचे हस्तदोख घेजे शांताबाईचा असे नाव ठेवजे शांतीनगरीचा पाटा देजे. म्हणून का अनुसरण जायचं झाडच लावू नये पाणी कुठं. पण याला म्हणतात काहीतरी वेगळी असती परी जीवा परस्ते काहीतरी वेगळं. तसं काही वेगळे निर्णय परमेश्वर करतात. अपवाद असतो काही ठिकाणी, तर हा अपवाद जन्य आहे. माणूस जीवाचा चेतनाला संबंध झाल्यास तर शक्ती निक्षेप त्या ठिकाणी होतच नाही. परंतु विशेष ऍक्ट वापरतात. विशेष परमेश्वर क्रीडती युगावर परमेश्वर क्रीडती बरी किंचित विलक्षण या पदामध्ये जमा करायला होते. त्यांना काहीतरी विलक्षणता असतात, काही त्यांना सुपर पॉवर असतात काही वेगळे देण्याची, त्याच्यातून ह्या गोष्टी करतात. सरकारला ते सुपर पॉवर. एक प्रसंग मला आठवते, कधी सरकारच्या विरोधात बोलू नये परंतु बोलण्याची पाळी येते. म्हणतात फिल्म सिटीची अभिनेत्री श्रीदेवी जेव्हा मरण पावली तिच्या अंगावर तिरंगा टाकला. मला खूप खराब वाटलं की देशासाठी जो मरते त्याच्या अंगावर टाकलं तर जरूर चांगलं आहे. जो एखादा मंत्री असेल, मिनिस्टर असेल, देशसेवा करत असेल, देशभक्त असेल, त्याच्या अंगावर टाका. यांनी काय केलं? बोलू नये ते तर अपेय पिऊन त्या टपात पडून गेली. पुरुषार्थ कोणता? अपेय पेलं होतं आणि तिच्या अंगात तिरंगा टाकला. मग मी एका राजकीय नेत्याला विचारलं, कारण ज्याचा प्रश्न त्याला विचारावा लागेल. ब्रह्मविद्येचा मलाच विचारला तुम्ही. मला जर एखाद्या उकळपेंडी कशी करायची असेल तुम्हाला एखाद्या बाईलाच विचारावं लागेल, कारण माझा विषय तो नाही आहे. म्हणून मी एका राजकीय नेत्याला विचारलं की का हो मला हे योग्य वाटत नाही, माझ्या बुद्धीला तुम्ही सांगा. तो म्हणे मुख्यमंत्र्याला सुपर पॉवर असतात काही, त्याच्यातून त्याने टाकला. म्हटलं दंड मला मान्य आहे. तर अशा पद्धतीमध्ये काही सुपर पॉवर असतात म्हणजे मुख्यमंत्र्याला. तर म्हटलं काय हरकत नाही, चालेल, मला मान्य आहे, कारण मला दावशो करावं लागेल, माझं क्षेत्र नाही आहे ते. मला त्याने सांगितलं ते ऐकावंच लागेल. मी सांगितलं तुम्हाला ऐकावंच लागेल अध्यात्माचं, कारण मी अध्यात्माचा टीचर आहोत. मी प्रबोधन करताय, मला मत तुम्हाला मान्यच करेल. मी मान्य केलं त्यांचं, ठीक आहे, असतील पॉवर त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीमध्ये विशेष नियम परमेश्वर सुद्धा वापरतात. आणि म्हणून चेतनाला संबंध झाला तर शक्तिलक्ष्मी नागदेवाचार्य तिथे नमस्कारी होतं. आणि म्हणून जेव्हा नागदेवाचार्य सरले तेव्हा संपूर्ण गुरुकुळाचं एकमत झालं. आणि गुरुकुळ म्हणते या ठिकाणी नागदेवाचार्यांच्या निक्षेप स्थळावर एक आपण मंदिर बांधू, कारण हे सर्वांचे गुरु आहेत, उत्तम अधिकरण आहे. तर कौशलवासांनी बघा या ठिकाणी दूरदृष्टिकोन ठेवला. म्हणून पंथाचे भाईदेवा जर झाले तर तिसरे नाहीतर दुसरे आचार्य म्हणून मोजले जातात. भाईदेवासांचा कालावधी कमी असल्यामुळे शक्यता घेत नाही कोणी त्यांना पदार्थ, आणि ते सामान्य प्रवृत्तीचे विशेष त्यांच्या ठिकाणी अशी अद्भुतता किंवा ऍक्टिव्हपणा नाही आहे. त्यामुळे सामान्य ते मोजतच नाही. म्हणून कौशलवासांना दुसरे म्हणतात, पण ऍक्च्युअली कौशलवास तिसरे आचार्य आहेत पंथाचे. तर यांनी पाहिलं दामोदर पंडितांना म्हणतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मला सर्व तुमचं पटलेलं आहे, मला सुद्धा मान्य आहे की नागदेवाचार्यांचं देह नमस्कारी आहे, इथं माझ्या गुरुचं सुद्धा मंदिर व्हावं, पण असं करता येत नाही. कारण असं केलं तर पंथात 1650 तीर्थ कमी होतील आणि आपल्या गुरुचे थडगे जास्त उभे राहतील. आजच तर गुरुचा पुनःसंबंध दिन साजरा करतात बंधूंनो. एवढं असताना काय केलं असतं विचार करा. मला तर अद्भुतता वाटते, पुनःसंबंध दिन साजरा केला. मग आज जर अशी परिस्थिती आहे तर भविष्यात काय झालं असतं. म्हणून पुढील अकार्य देखील बुद्धिमंत कौशलवास तसं करताच येत नाही. म्हणून
एकट्या कविशरवासांमुळे त्या ठिकाणी देवळी झाली नाही आणि म्हणून झाले. म्हणून आज आपल्या गुरुचे थडगे नाही आहेत कोणाचे. मानविक स्थान आज बी चरणांच्या स्थानापेक्षा जास्त आहे. आज बी रोजचे उभारून राहिले. जिथं दिल्लीच्या ठिकाणी जुनं एक सावलीमूर्त मंदिर होतं, आज 25 मंदिर आहेत दिल्लीला. नागपूरला एक भांडारपुराचं जुनं मंदिर होतं, आज 25-30 मंदिर नागपुरामध्ये आहे. आपल्या अकोल्यामध्ये 5 मंदिर आहेत. तुम्हाला माहित नाही, एकच माहित आहे फक्त. मला सर्व माहित आहे, कारण अकोल्यामध्ये फिरतो इकडे तिकडे घर आणलं. अशा पद्धतीमध्ये 5 मंदिर आहे. म्हणजे लहानमध्ये असू द्या, मला त्यांची घेणं नाही, पण मंदिर आहेत 5. तर मग विचार करा की एवढ्या लवकर हे वाढते, तर मग त्या स्थानांची कुठे गणना राहिली असती. आणि म्हणून खूप चांगलं झालं की पुढील कार्य होते. म्हणून इथं महिमट्ट आणि नागताचार्यांना पाऊस काय म्हणतात श्रीप्रभू नाही, बरोबर आहे, यायचं बरोबर आहे. श्रीप्रभूंच्या प्रवृत्तीला कोणीच विरोध करू शकत नाही, पण ते त्या ठिकाणी ऐकतात का, बरोबर आहे. आणि म्हणून मग श्रीप्रभू गेले नाही. तेव्हा गावकरी घ्यायला आल्यानंतर श्रीप्रभू म्हणतात, भक्तजन म्हणतात की गोविंदगुरु महाराजांना आम्ही परत रिद्धपूर्ण आणतो, पण मठ विकत द्या. कारण हे नवरात्र हुकलं, पुढचं परत तुम्ही आम्हाला म्हणसाल काय. म्हणून त्यावेळेस म्हणतात तो चौथरिया 500 आसू दिल्या म्हणे. चौथरिया त्याच्या काहीतरी चौकोनी असल्या पाहिजे काहीतरी, म्हणून त्या सुवर्णाच्या 500 आसू देऊन माई भट्टाने हा मठ आपल्या नावावर केला. म्हणून आज आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणून आपल्या ताब्यात गेला असता तो, आता तरी तो अर्धा गेलाच, हाही गेला असता, पण तो राहिला. केवळ कशामुळे? ज्ञानानं डोकं वापरलं माई भट्टाने नागदेचार्यांनी. आणि स्वामी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला, कारण ते तर सर्वज्ञ आहे, त्यांना पुढचं सर्व दिसते. आणि म्हणून तो मठ आपल्याकडे आला. तर या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की प्रतिकूल अशा कार्य करूनही श्रीप्रभूंनी गावकऱ्यांना अनुकूल ठेवलं, तरी सुद्धा गावकरी म्हणतात नाही आम्हाला श्रीप्रभू पाहिजे. श्रीप्रभूंना परत गावात आणलं, श्रीप्रभू राहायला लागले. अशा पद्धतीमध्ये प्रतिकूलही कार्य करून सुद्धा समाजाला अनुकूल ठेवणारे श्रीप्रभू मला या ठिकाणी तुम्हाला समजून सांगायचे आहे. आणि अशा पद्धतीमध्ये स्वामींनी काय केलं, गोविंदगुरु महाराजांनी प्रतिकूल कार्य करून सुद्धा जनाला अनुकूल ठेवलं. आता दुसरा प्रकार पहा, लक्षात घ्या. उदास व्यक्ती एक उदास आहे. आता उदास म्हणजे तुम्हाला सांगितलं ज्याला काही घेणं नाही, तसा रिद्धपूरमध्ये एक उदास व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे ओढण झडपा. हा राजपूत आहे. राजपूत निर्वाण भेटणारे म्हणे, म्हणजे राजपूत दोघाही राजपुताच्या परी म्हणे राम यात्रा करेल, असं चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. म्हणजे राजपूत जे आहे याची शास्त्रात व्याख्या केली जाते निर्वाण भेटणारे. म्हणजे ते समोरच्याशी जेव्हा भिडतात तेव्हा ते मरतील किंवा जिंकतील, दोनच पर्याय शिल्लक असतात. म्हणून राजपूत जर सुरक्षित आले तर राजा सुरक्षित आहे 100% असा त्याचा संकेत भेटते. म्हणून हा सैनिक आहे, आणि सैनिक म्हटलं की तो युद्धासाठी तत्पर आहे, पण हा उदास प्रवृत्तीचा आहे. हा कधीही गोविंदगुरु महाराजांच्या दर्शनाला मठात गेला नाही, किंवा यानं कधीही गोविंदगुरु महाराजांना दंडवत प्रणाम केलेला नाही. गोविंदगुरु महाराज याच्या घरी कधीच गेलेले नाही, कारण परमेश्वराला तर आस्तिकच जीव लागतात ना. अर्थात मुळामध्ये नास्तिक कोणीच नाही आहे. हा बी ओढण झडपा सुद्धा नास्तिक नाही आहे. त्याचे तर चरित्र पुढे पाहिल्यानंतर डोळ्यात धारा लागतात की तो किती स्वामींविषयी अनुकूल आहे, परंतु तो तसा उदास आहे प्रकृतीने, कधी गेलाच नाही. कारण त्याचा काम, त्याचा व्यापार, तो राजाचा सैनिक प्रमुख आहे कोणतरी. नावच त्याचं बघा, ओढण झडपा. ओढण म्हणजे तलवार, झडपा म्हणजे ढाल. ढाल तलवार हातात घेते आणि युद्ध करते. आणि तो दुरळ म्हणजे मग आता मुळामध्ये तो मिलिटरी मॅन असले तर थोडासा माणूस तामस राहणारच आहे, त्याची थोडी प्रकृती वेगळीच राहणार आहे. चरित्रात सुद्धा शब्द आले काय, तो दुरळ म्हणे, तो दुरळ होता म्हणे. मग हे काय म्हणतात श्रीप्रभू की आपण सगळीकडे जातो, याच्याकडे कधी गेलोच नाही, आज याच्याकडे गेलो पाहिजे. याच्या मनात कुठून आलं काय माहिती, पण आज पण इकडे गेलो पाहिजे म्हणून. आता हे निघाले ओढण झडपा. तुम्ही जर रिद्धपूरला गेले तर माथा चढताना एकदम कोपऱ्यावरचं स्थान आहे. ओढण झडपा घरी गृही क्रीडा, त्यांच्या घरी देवाने क्रीडा केली. तर त्या ठिकाणी काय झालं, स्वामी त्यांच्या घरी निघाले आणि नागदेचार्य माईभट्ट विचारात पडले. कारण
स्वामींचा मनोधर्म सांभाळणे माईभट्टा नागदेशासाठी सोपं काम होतं. गोविंद प्रभू महाराजांचा मनोधर्म सांभाळणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ते त्यांची प्रवृत्ती देव सुद्धा म्हणतात, बाई नेनेजी श्रीप्रभूची प्रवृत्ती कवनी वेळ कवना जेव्हा काही देती अथवा न देती त्याचं सांगताच येत नाही. त्यांच्याविषयी तुम्ही कन्फर्म मानताच येत नाही. स्वामी सुद्धा बोलू शकत नाही त्यांच्याविषयी. त्यांना सांभाळणं माईभट्टाला आणि नागदेशाला सुद्धा अवघड आहे, शक्य नाही. आणि म्हणून हे विचारात पडले की हे तर नवीन काहीतरी वाढवा आणतात. आणि आता तर हे ओढण झडपाच्या घरी गेले. मग आता ओढण झडपाच्या घरी जर हे गेले तर आता इथं काय करतात? आणि याच्यात हा तर आहे उदास, म्हणजे याला काही घेणं देणं नाही आहे. आणि इथं जर कधी वाढवा काही केलं कधी तर आपण कोणाकोणाचं निपटा, एक एक निपट्टा आपल्या नाके नऊ येतात. आणि येणं काही बाळगले म्हणजे त्याच्यात घाबरले, पण गेले स्वामीच्या मागे शेवटी जाणं जरुरी आहे, कारण स्वामीच आपले आहे. आणि मग गेले. आणि गेल्यानंतर श्रीप्रभूला काय इच्छा झाली तर त्याच्या दरवाजामध्ये चढले. आता दरवाजा चढल्यानंतर योगायोग त्याची पत्नी दरवाजात उभी. आता ती उभी तर तिला माहिती आहे आपला नवरा कसा आहे, त्यामुळे ती पहिलेच बिचारी घाबरते. आता तिला श्रीप्रभू कदाचित आवडते असेल किंवा ते अनुकूल असेल, पण नवऱ्याकडे पाहून काही, कारण याचं कसं आहे आल्यानंतर ती चाली चुकी करतील, फेकटा करतील, फोडफाड करतील, कारण यांचे कार्यक्रमच तसे आहेत. त्याच्यामुळे ती काय म्हणते, ती दरवाजा उभी राहिली. राहुल म्हणतात आव मी सरक म्हणे बाजूला म्हणे घरात जायचं. ती म्हणे नाही, नवरा बोलली, ते नवऱ्या दाखवून ती रस्ता उभी राहिली. सरक म्हणे, नाही काय राग आला, एक थापट मारली तिला, ती सरकली बाजूला. नागदेशाला माईभट्ट म्हणतात आता तर फार अवघड झालं. याच्या बायकोला मारला तो सैनिक मिलिटरी मॅन, त्याच्या बायकोला मारले आणि आता वाढवाच होते काहीतरी त्याच्यात. आणि मग काही श्रीप्रभू अंदर घरात गेले. बरं घरात गेल्यानंतर मी ते चांगला कार्यक्रम नाही केली. त्याच्या उतरंड्या, म्हणजे आता उतरंडी हा जुना प्रयोग आहे. म्हणजे आता तुम्ही जे डबे ठेवता की तुमच्या लॅपटॉपवर डबे ठेवले असतात अॅल्युमिनियमचे, फार एक मोठा असते एवढा, त्याच्यात छोटे पॅक करत तर एक छोटा पॅक आहे, त्याच्यावर कागद ठेवले, धूळ बसवली म्हणून अशी तुमच्याकडे आहे. आता ती उतरंडी अशी झाली. जुनी उतरंडी म्हणजे काय, मडका आणायचं, त्यात 2-3 वर्ष पाणी प्यायचं, पाणी जर त्यात थंड नाही झालं की रिजेक्ट झालं कोपऱ्यात लावून द्यायचं. दुसऱ्या वर्षी 2-3 वर्ष वापरलं ते रिजेक्ट झालं तिथं लावून द्यायचं, त्याच्यात मग धान्य ठेवायचं. बघा जुन्या लोकांचे डबे स्वस्तात मस्त काम होतं की प्रत्येक वस्तू उपयोगाला जात होती, प्रत्येक वस्तू उपयोगाला जात होती. आणि आता यूज अँड थ्रो उपयोगाला फेकून द्या म्हणजे सगळं. त्यामुळे पन्नेच किती जमा झाल्या बा सगळं, म्हणजे हे तेव्हा अजिबात जात नव्हतं म्हणे. ते फार उपयोगाला आलं, शेवटपर्यंत उपयोगाला आणण्याची स्थिती. त्यामुळे काय म्हणायचे उतरंडी. आणि मग हे काय जातात त्याची उतरंडी उचलतात, तुरीची डाळ घेऊन येतात आणि चौकामध्ये मडकं फोडतात. माईभट्ट नागदेशाला म्हणतात आज तर खूप मोठी बला येते. एक तर याच्या बायकोने मारलं आणि आता हे पाहिल्यानंतर तो काय करेल. आता आपण फक्त एवढंच करू शकतो, स्वामीला विनंती करू शकतो चक्रधर स्वामीला की तो येऊ देऊ नका हे कार्यक्रम होईपर्यंत. म्हणजे हे जर फोडफाड करून निघून गेले आणि नंतर तो आला तर काही बिघडणार नाही, कारण माणसं समोर जर असतं तर राग वाढते, मागं काय राग वाढणार नाही. आणि वाढले श्रीप्रभूला गायब करू कुठंतरी काहीतरी पर्याय शोधू. पण हा स्वामी घरात असेपर्यंत हा आला नाही पाहिजे. एवढं शुभचिंतन हे 2 जण करून राहिले, पण जे जिथं देवाची इच्छा आहे ते शुभचिंतन काय कामाचं. आणि मग काय हरभऱ्याची डाळ आणली, फोडली, झाली खिचडी तयार सुरू. तांदूळ आणले त्याच्यातच, मूग डाळ त्याच्यातच, उडीद डाळ त्याच्यातच, गुळ त्याच्यात. सगळा कार्यक्रम चौकामध्ये सुरू आहे. माईभट्ट विचारात पडलेले आहे काय करावं कसं करावं. नागदेशाला आणि बघा योगायोग तो तिकडून येताना दिसला. मग तर ह्याची 7 गेले 5 राहिले. हे म्हणतात भटो माईभट्ट म्हणतात आले त्या. पण मग आल्यामुळे आता येले माहित आहे पहिलेच प्रतिकूल कार्य केलं आणि आता असं झालं, आता काहीतरी आपल्याला समजदारी करावं लागेल. मग काय आता शेवटी स्वामीच समर्थ आहे. हे 2 जण काय म्हणतात माईभट्ट नागदेशाचार्य म्हणे जीजी तू आला म्हणे. पण मग सांगा आता तो आल्यानंतर येणं हिंमत द्यावं की नाही, तर हेच म्हणे भ्यायला लागले. बघा ते चरित्र आहे अद्भुत चरित्र, हे सुद्धा भ्यायला लागले. अवमेला जाय तो आला म्हणे म्हणून या कोपऱ्यातलं त्या कोपऱ्यातलं सांगा. आणि मग ते पूर्णच गेले. हे म्हणे हे जर घाबरून राहिले तर आपलं म्हणे त्याच्यात पूर्ण झाले. आणि मग इकडे करू राहिले म्हणे अवमेला आला म्हणे तो आता आला म्हणे आता काहीतरी करावं लागेल. आणि मग काय यांनी पाहिलं की आता हे जर घेतात तर गोष्ट मोठी होणार आहे. त्यापेक्षा आपण समजदारी घ्या, शिस्तीत माघार घ्या, तरण्याला नम्रता, डुबण्याला अंगार नम्रता घ्या. पुढे गेले आणि म्हणतात ओढण झटका हो दंड प्रणाम करतो. त्याच्या म्हणतात
त्याने एकदम अशोक त्याने एवढे मोठे ज्ञानी मला तर का झालं म्हणजे ते राऊळ तुमच्या घराशी आले. राऊळ माझ्या घरी, मी अवभाग्य, माझं भाग्य किती मोठं आहे. ते म्हणतात जमलं का? पण जमलं तर पुढे कार्यक्रम खराब आहेत ना. तर राऊळ त्याला घटो आपला ते म्हणतात तुमच्या पत्नीला त्यांनी मारलं. श्रीप्रभू विनाकाराबरोबर मारत नाही, तिनंच ऐकलं नसेल डांबरट नाही. बघा काय म्हणतो तो, हे म्हणतात हे जमलं तेव्हा असं आहे का? राऊळ तसं करणारच नाही म्हणे, पापीने हिनंच काहीतरी अडचण केली असेल, नाही तर राऊळ तसं करत नाही. हा मनुष्य कधीही श्रीप्रभूंच्या दर्शनाला गेलेला नाही. श्रीप्रभूंची याची भेट कधी झाली? पहिली भेट आहे, 125 वर्षातली पहिली भेट, आणि कदाचित शेवटची आहे का काय? डबल गेले की नाही याचं चरित्र बोलले घेत नाही, गेले असतील. म्हणून त्या ठिकाणी राऊळ गेले आणि दरवाजात त्यांनी पाहिलं तर म्हणे राऊळाने तुमचे सगळे भांडे फोडले, तुमचे सगळं धान्य एकत्र केलं. तो म्हणतो काही हरकत नाही, गोसावी मज तांब्याची देती, म्हणजे लाकडा मातीचे फुटले तर फुटले, तांब्याची देती म्हणे मला त्याच्यावरती. बघा त्याची किती श्रद्धा, जो मनुष्य दर्शनाला येते त्याची श्रद्धा किती मोठी आहे श्रीप्रभूंवर. आणि श्रीप्रभू म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, पण आता आपल्याला इथून सुटा लागणार आहे ताबडतोब. गोविंदगुरु महाराज ते गोविंदगुरु महाराज विचारत आहेत, त्यांनी काय केलं की असे राहिले आणि असे बिंग पडत सुटले त्याच्या दोन्ही पायाच्या मधून खालून. पण तोही मोठा पक्का आहे, तो सैनिक आहे, त्याच्या हातून काही निसटणार आहे का? त्यानं पकडलं श्रीप्रभूला पक्क, म्हणजे जी हाताने जाऊ दे, कधी येत असतं नाही, आता जाऊ देणार नाही म्हणे. आता मुकाड्यानं माझं स्वीकारावं लागेल. आडवा पटला, दंडोत घातले श्रीप्रभूंना, दंडोत घातले. जो कधी दर्शन घेत नव्हता तो आडवा पडला, जी कधीच माझ्या घरी आले नाही तुम्ही, आज मी तुम्हाला तसंच जाऊ देणार. बघा उदास प्रकृतीचे लोक सुद्धा श्रीप्रभूंची किती अनुकूल आहे, आणि मी तुम्हाला जाऊ देणार नाही, माझं स्वीकारावं लागेल. भगवंताच्या पुढे पडल्यानंतर तो त्या ब्रह्मंडूंना ऐकायला थांबावंच लागणार आहे. श्रीप्रभू थांबले, जिथं पडून चालले होते तिथं केवळ त्याच्या आड पडल्यामुळे थांबले. म्हणून प्रसव मोडणे ही किती मोठी प्रक्रिया आपल्या पंथामध्ये बनली. आणि त्या ठिकाणी श्रीप्रभू प्रसन्न झाले. आणि राजपूत समाजाचा आहे, हीन वर्गाचा आहे, आपल्यापासून तर अस्पृश्य आहे. ब्राह्मण कधीही अस्पृश्याच्या घरचा वरून खात नाही. आणि म्हणून त्याला माहित आहे रावणाच्या मनात तर विकल्पच नाही आहे, रावण तर निर्विकल्प आहे. निर्विकल्प बालक्रीडा टीकाकार म्हणतात, त्यांच्या ठिकाणी तर विकल्पच नाही. रावण तर माझ्या घरचं खातील, जर त्यांना माझ्या घरचं खायचं नसतं माझ्या घरी आलेच कशाला असते, पण माईपट्ट आणि नात्याचे हे प्रतिष्ठित आहेत, हे कधी माझ्या घरचं खाणार नाही. म्हणून त्याने पैसे दिले खिशातून काढून आणि म्हणतो जा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय आणायचं ते आणा, माझ्या घरी स्वयंपाक करा, रावणाला देव घाला, तुम्ही जेव्हा उरलेला प्रसंग मला द्या. ज्या व्यक्तीने कधी दंडोत केला नाही तो व्यक्तीची अनुकूलता, त्याच्या हृदयात श्रीप्रभूंविषयी किती महिमा आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहण्यासारखं आहे. आणि त्या ठिकाणी तसं झालं. त्यांनी मग बाजारात गेले, ते शिदा आटा आणला आणि त्याचा स्वयंपाक केला. गोविंदगुरु महाराज जेवले, 2 ज्ञानी जेवले. ज्यांच्या ठिकाणी शिवप्रवेशन होताना तुमचं जन्म जातात, परंतु त्या ज्ञानीयांचे भजने नित्य नासती, ज्ञानाचे भजने प्रेम होय, अशा पद्धतीचं जे शास्त्र सांगते ते फुकट ज्ञानी त्या ठिकाणी जीवन राहिलेले आहे. आणि एवढे मोठे श्रीप्रभू त्या ठिकाणी जेवण राहिलेले आहे, तो प्रसाद त्याला मिळून राहिलेला आहे. त्याचे भांडे तांब्याचे झाले. एका चरित्रकाराचं म्हणणं आहे की जरी सोन्याचे मागता तरी सोन्याचे होते म्हणून. म्हणजे श्रद्धा, अदृष्ट फळ देणारी श्रद्धा. तर या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की प्रतिकूल अशा आपल्या उदास प्रकृतीच्या अशा ओढत गणपाच्या घडी स्वामींनी प्रतिकूल कार्य केलं आणि प्रतिकूल कार्य करून सुद्धा या ठिकाणी त्याला अनुकूल ठेवलं. ही अशी अद्भुत विलक्षणता या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये गोविंदगुरु महाराज या ठिकाणी पाहायला मिळते. गावकरी अनुकूल होते, प्रतिकूल कार्य करून त्यांना अनुकूल ठेवलं, पण इथं उदास प्रकृतीच्या व्यक्तीला सुद्धा प्रतिकूल कार्य करून अनुकूलच ठेवलं. ही विलक्षणता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल की त्यांच्या ठिकाणी 2 प्रकारचं हे आहे, म्हणजे 2 प्रकारचे व्यक्तींना ते हे करतात. अनुकूलाला प्रतिकूल कार्य करून अनुकूल करतात आणि उदासाला प्रतिकूल कार्य करून अनुकूल करतात. आणि तिसरा प्रसंग खूप मोठा आहे बंधूंनो, प्रतिकूल जनाला प्रतिकूल कार्य करून अनुकूल करतात. तिन्ही गोष्टी लक्षात घ्या, विषय फार गहन आहे. गावकरी अनुकूलच होते,
प्रतिकूल कार्य करून त्यांना अनुकूलच ठेवलं. ओढण झडपा उदास होता, प्रतिकूल कार्य करून त्यांना अनुकूल केलं. पण एक हा प्रसंग सर्वात मोठा आहे की जो मुळातच प्रतिकूल आहे त्याला प्रतिकूल कार्य करून अनुकूल केलं. आणि तो आहे न्यायभारती. न्यायभारतीचा प्रसंग खूप मोठा आहे. आम्ही गुरुकुळामध्ये शिकत असताना गोविंदगुरु म्हणजे परमेश्वर हास्य स्वीकारतात, तर याला सर्वात मोठं प्रमाण देते म्हणे की न्यायभारती प्रसंगी श्रीप्रभू हास्य स्वीकारले. म्हणजे गोविंदगुरु महाराज आपल्या संपूर्ण विद्यमान काळामध्ये कधीच एवढ्या जोरात हसले नाही जेवढे न्यायभारतीच्या प्रसंगी हसले म्हणे. न्यायभारती हा एक संन्यासी आहे, 500 गुरुकुळाचा प्रमुख आहे. हा वाराणसीला गेला होता आणि तिकडची यात्रा परत करून तो खेडला येऊन पोहोचला. पुढे तो अचलपूरला जाणार आहे, तिथून तो गंगातीराकडे प्रवास करणार आहे. हा 500 गुरुकुळाचा प्रमुख आचार्य आहे न्यायभारती. शंकराचार्यांनी जे दशनाम संन्यासी प्रतिष्ठित केले त्या दशनाम संन्याशामध्ये एक भारती परंपरा आहे. गिरी, पुरी, भारती, पर्वत, सागर, वन, अरण्य, आश्रम आणि सारस्वत अशा 10 विधी त्याने प्रतिष्ठित केल्या. आपल्यामध्ये 13 विधी आहेत. आपल्यामध्ये 13 आहेत ना, 13 आपण म्हणतात ज्याला 13. आणि त्याच्या सगळ्या मग भावशिष्यकार्य नातूपंतू जंतू जंतू परंतु त्याचं वळविलं पुढं. तर असं आपल्यामध्ये आहे. त्याच्या 10 दशनाम संन्यासी प्रतिष्ठित आहे. इथपर्यंत या ठिकाणी कौतुक असं आहे की त्यांच्याच विधीमध्ये प्रतिष्ठित झालेली भारती आपला अरण्य परंपरा जी आहे तिच्यातूनच श्रीप्रभूंचा संन्यास आहे. 4 अवतारांनी संन्यास घेतल्याचा उल्लेख चरित्र पाठी तुम्हाला मिळणार नाही, पण गोविंदगुरु महाराजांनी संन्यास घेतल्याचा उल्लेख स्पष्ट चरित्रामध्ये येते की केशवाच्या मढी गोसावी संन्यास स्वीकारला, विबुधा अरण्य नाव स्वीकारलं म्हणे, गुरुचं नाव कमळारण्य, अरण्य शाखेमधून संन्यास श्रीप्रभूंचा. आणि ही जी अरण्य शाखा तिथूनच प्रतिष्ठित आहे शंकराचार्याचं. आणि हिंदू संस्कृतीचे प्रमुख आचार्य म्हणला त्याला, त्याच्यामुळे ते विधी आणि त्याच्यामध्ये श्रीप्रभूंचा संन्यास आहे आणि तो भारतीय आहे. त्यामुळे त्याला हे स्पष्ट माहित आहे की गोविंदगुरु महाराज बी एक जातिवंत म्हटल्यापेक्षा शंकराच्या प्रतिष्ठित विधीपैकी आहे. त्यामुळे त्यालाही आतून श्रीप्रभूंविषयी जाणीव आहे. पण श्रीप्रभूंच्या विषयी ही बी जाणीव आहे की हे कुठलेच नियम पाळत नाही. हे संन्यासी आहे पण संन्यासाचे नियम पाळत नाही. आणि संन्यासी जर नियम पाळत नाही तर अशाची भेट कशी काय घ्यावी? आपण तर जाऊ शकत नाही. आणि मी प्रतिष्ठित आहे, माझ्याकडे 500 गुरुकुळ आहे, ते तर निरुपाधिवंत आहे, पण गाव मात्र त्यांना मानते. मग मला काय केलं पाहिजे? म्हणून तो येऊन म्हणे खेडला थांबला, रिद्धपुरात नाही आला. आणि खेडला आल्यानंतर आता तो प्रतिष्ठित संन्यासी, आजही कोणी मोठे प्रतिष्ठित महंत आले तर आपण त्याला दंडोत घालायला जातो आणि बोलवून असतो. प्रत्येक हे पद्धतच आहे व्यवहाराची. म्हणून केशव नायक, विठ्ठल नायक प्रमुख यजमान गावचे त्यांना आणण्यासाठी खेडला गेले. आणि खेडला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही इथून चाललेस तर आमच्या गावाला भेट द्या. कारण आता ते वरून तिकडे देवगिरीकडे जाणार आहेत. तिकडच्या यजमानाने त्यांना सांगितलं असेल, कॉन्टॅक्ट केला असेल की न्यायभारती चाललेले आहेत, त्यांना बोलवा. प्रतिष्ठित न्याय ते त्यामुळे ते गेले. व्यवहार असतोय गावाचा. म्हणून ते गेले आणि त्यांनी न्यायभारतीला रिक्वेस्ट केली, विनंती केली की तुम्ही आमच्या रिद्धपुरामध्ये चाला. तेव्हा तो स्पष्ट काय म्हणतो बघा की तुमच्या गावामध्ये राऊळ भ्रष्ट करतात, ब्राह्मणाच्या घरी जातात, मातंगाच्या घरी जातात, कोणाच्या घरी महाराच्या घरी जातात, काही बी क्रीडा करतात. आम्हाला असं चालत नाही. आम्ही प्रतिष्ठित आहोत, आम्ही उच्च आहोत, आम्हाला या गोष्टी सहन होणार नाही. तुम्ही रावळांवर प्रतिबंध लावा. तुम्ही रावळांना 1 दिवसासाठी प्रतिबंधित करून ठेवा, मग आम्ही तुमच्या गावाला भेट द्यायला येऊ. पण गावकऱ्यांची श्रद्धा किती आहे गोविंदगुरु महाराजांवर, गावकऱ्यांचं प्रेम किती आहे ते म्हणतात हे सोडून बोला, रावणावर आम्ही कोणतंच प्रतिबंध लावू शकत नाही. तुम्ही प्रतिष्ठित आहात, आम्ही दंडोत घालायला तुम्हाला आलो, येणं असेल तर तुम्ही येऊ शकता, नाही आले त्यात काही. पण रावणाला प्रतिबंध करण्याची क्षमता आमच्यात नाही, आम्ही करतही नाही त्यांना प्रतिबंध. यावर तुमचं ठरवा काय आहे तर वापिस चालले आले. न्यायभारतीने विचार केला, नाही म्हणे केशव नायक, विठ्ठल नायक प्रतिष्ठित देवगिरीच्या राजापर्यंत कॉन्टॅक्ट आहे म्हणे यांचे, आपल्याला विचार करावा लागेल, एकदम नाही म्हणता येत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, आम्ही एवढी निरोप दिला येतो आम्ही. आता येतो म्हटल्यानंतर गावकऱ्यांना चिंताच आहे, कारण काय उपद्रव करते याचा कार्यक्रम काही खरा नाही. पण या ठिकाणी एक सर्वात मोठं वैशिष्ट्य बंधूंनो की गोविंदगुरु महाराज अख्ख्या चरित्रामध्ये तुम्हाला वेडिकेची मूर्ती दिसत असेल, पण आज श्रीप्रभू वेडिकेचे नाही आहे. आज श्रीप्रभू युक्त मनुष्य देहामध्ये आहे संपूर्ण. हे वैशिष्ट्य पाहायला मिळते या ठिकाणी या लेण्यामध्ये. आणि
न्यायभारती आल्यानंतर केशव नायकाच्या घरी त्यांना भोजनाचा कार्यक्रम आहे. केशव नायकाची पत्नी सकाळ उठून मांडे तयार करून राहिलेली आहे म्हणे त्यांच्यासाठी. त्या ठिकाणी तयारी झालेली आहे. तो येऊन राहिला आहे. गोविंद महाराजांना अंतर्ज्ञान सर्व कळलं कारण सर्वज्ञ. आमच्या स्वामींनी तर स्तुती केलेली आहे. औसामध्ये 700-500 दंड सांगा माझे त्यांना. ढोरे राखाव नाही का ते तर आम्ही का सांगायला लागेल. अरे सर्वज्ञ अवघे ज्ञानाती ते सर्वज्ञ आहेत. त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना सांगा लागते काय. त्यांना सर्व कळते म्हणे. बुद्धमय स्वरूपाची ज्ञानमय स्वरूपता ती भंगलीची नाही टीका करा. कारण बुद्धमय बुद्ध तो निर्वचनात संबोधलेला आहे. परमेश्वर जर बुद्धमा आहे तो तर त्याला कशाला सर्वज्ञ आहे. तो सर्व माहित राहते त्याला. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी गोविंदप्रभू महाराज सर्वज्ञ. त्यांच्या लक्षात आलं की नाही एक प्रतिष्ठित संन्यासी येऊन आलेला आहे. 500 गुरुकुळाचा प्रमुख आहे. गावकऱ्यांचा प्रश्न आहे. आपण थोडंसं आपल्याला बदल केलेला चांगला. बघा याला कसं म्हणताय पुढचं भविष्य म्हणून. आणि म्हणून आल्यानंतर त्या ठिकाणी पहिले तर नेहमीप्रमाणे आपले ते मांडे गोळे मोजायला लागले म्हणे. त्याचं कसं होतं सारखं मोजायचं उलट मोजायचं खेळ करायचा. तर आल्याबरोबर ते केशव नायकाच्या बायकोला आलं टेन्शन. आता काय मांड्यात तोडतात की फेकतात. पण आज काहीच नाही. आज मांडे करू लागू राहिले तिला. कारण आपल्या भाग पाहुणे नाही बघ ग्रामाभिमान तिला करू लागू राहिले मोजू लागू राहिले व्यवस्थित करू राहिलेले. काही तोडताड करत नाही. तोडायचं काम पहिलं होतं याचं. काही तोड्यासाठी पाहिजे तर ते व्यवस्थित मोजायला तिथे वाटलं आज चांगलं आहे का ते करू लागले म्हणले. पण मग काय त्या आल्यानंतर मग तिनं ते केशव नायकाने व्यवस्था केली. त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी जाळी सत्राच्या टाकल्या मोठ्या. श्रीप्रभूसाठी एक आसन केलं. न्यायभारतीसाठी आसन केलं. बाकीच्या संन्यासासाठी आचार्याने हे केलं. पण श्रीप्रभू त्याला वयोवृद्ध आहेत प्रमुख आहेत. त्यामुळे मान श्रीप्रभूंचाच राहणार आहे. केशव नायकाने पूजन केलं. स्वामींना त्या ठिकाणी स्वामींचं पूजन केलं. त्या यांचं न्यायभारतीचं पूजन केलं. संन्यासाचं पूजन केलं. जेवणाची पंगत बसली. शिरा बैसका म्हणजे उंच आसन एका टोकात श्रीप्रभूंना केलं. न्यायभारतीलाही केलं. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यांचं जेवण कसं होतं माहिती आहे काय. चावी थुंकी अर्ध खायचं अर्ध थुक्याचं. आता पुढचा माणूस जीव शकते का तिथं. इथं तर दुसऱ्या तोंडातला घास दिसला तर तब्येत खराब होते याची. हा म्हणजे माझं जेवण झालं आता मी मग जेवली. इतका जर विकल्प मनात आहे तर चावी थुंकी चालेल काय. त्या उखळात खातात उखळातच थुकतात. आणि आमचे स्वामी तो प्रसाद घेतात. स्वामी एवढी पात्र आहे का कोणा तो प्रसाद घ्यायचा. म्हणून स्वामी त्या ठिकाणी आज मात्र चावी थुंकी बंद. बघा कुठे गेली चावी थुंकी. आज मस्त जेवण करू राहिले आरामशीर पद्धतशीर. डावा नेत्र नेहमी म्हणे बारीक राहत होता म्हणे. डावी करंगुडी आणि डावा नेत्र म्हणे नेहमी वक्र म्हणजे नेहमी बारीक. आज दोन्ही हा करंगडी सरळ झालेली आहे. नेत्र फुलले आहे 100% वक्र विशेषता. आणि त्या ठिकाणी थांबले. आणि जेवण वगैरे कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर जेवण वगैरे उरकलं. जिथं शब्दाने सांगून कोणाला समजत नाही निर्विकल्प कसं असावं आणि उच्च बौद्धिक क्षमता कशी असावी ते श्रीप्रभू कृतीतून दाखवतात. जेवण उरकलं. ते संन्यासी आहे. संन्यासाने कधी ताबड खाऊ नये म्हणतात. संन्यास म्हणजे एक सुभाषित आहे म्हणतात संस्कृतमध्ये की चोराला अभय संन्याशाला पान नाही. ब्रह्मचार्याला पान संन्याशाला सोनं देणारा नरकाला जातो. म्हणजे चोराला अभय संन्याशाला सोनं आणि ब्रह्मचार्याला तांबूळ जर दिला तर नरकाला जाते. म्हणून सोनं देणं बंद करू नका. बरं सोनं कोण विषय पुराणा सोनं दान करत सोनं दान महत्वाचं आहे. नाही ते बंद करून टाकलं उद्यापासून. तसं नाही झालं पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य की असं त्यांच्या सुभाषित शास्त्रामध्ये आहे. आता संस्कृतचे काही श्लोक आहे. सगळे श्लोक तसे घडतील असं नाही म्हणे. तर अशा 3 गोष्टी आहेत. चोराला अभय देऊ नका आणि ब्रह्मचार्याला तांबूळ देऊ नका. आता श्रीप्रभू ब्रह्मचारी आहे आणि ते सुद्धा ब्रह्मचारी आहेत. न्यायभारती प्लस 500 त्याचे गुरुकुळ. आणि मग आता ते एवढे प्रतिष्ठित लोक ते ब्रह्मचारी त्यांना तांबूळ अजिबात चालत नाही. पण हे त्यांच्या समोर तांबूळ घेतात. प्रतिकूल जनाच्या समोर प्रतिकूल कार्य करतात. बघा किती मोठी गोष्ट आहे.
आणि घेताना त्याला न्यायभारती, न्यायभारती म्हणजे तो प्रमुख आचार्य, त्याची विद्वत्ता काही कमी नसेल, तो फक्त श्रीप्रभूंचं अवलोकन करून आलेला आहे, बोलत काही नाही. त्याने श्रीप्रभूंकडे पाहिलं तर श्रीप्रभू म्हणतात मला बोलायचं काम नाही, तिथे कृतीने सांगतो. श्रीप्रभूंनी पान घेतलं, तुम्ही पान मांडीला पुसता तुमच्या घरी, बरोबर आहे असं, मग इथे ठेवता. मग काय पान बनवणारे पाहिले ना 15 ते 20 मिनिट पान बनवतात, अर्धा तास पान बनवतात. हा असं 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 मग त्याचं नाकळ उठतात, मग ते इथं ठेवतात. मग काचेची डब्बी अशी करणं, टाकणं, नंतर चुना लावणं, मग त्याचं मग ते तांबोळ घेतात. तर श्रीप्रभू काय करतात, तुम्ही पान मांडीला पुसतात, श्रीप्रभू मांडीला नाही पुसत, गवताला पुसतात. कारण त्या अंगणामध्ये असं टाकलेलं गवत निघाले, निघतेच पाणी असले गवत, त्या गवताला असं पुसतात पान. आणि न्यायभारतीकडे पाहतात, मला बोलण्याची जरूरत नाही, माझी कृती ओळख मी काय आहे. बघा श्रीप्रभूंची वैशिष्ट्य. आणि मग तो सुद्धा म्हणतो आपल्या शिष्यांना, पुरुषाच्या काही प्रपंच साम्यत्व असे समलोष्टाश्म कांचन, यांच्यासाठी दगडमाती सोनं एक आहे, यांच्यासाठी पान आणि गवत हा वेगळा प्रपंच नाही. मला खूप काही सांगू राहिले ते, एवढा नाही भारती त्या ठिकाणी, पण बरोबर निष्कर्ष काढतो, प्रपंच साम्यत्व असे हे अतीत आहे. आपण जे काही सुख आणि दुःख, जे काही मान आणि अपमान याच्या पलीकडचे अतीत आहे, हे साधारण नाही आहे. जेवढं लक्ष त्याचे येऊन आलेलं आहे, आणि हे तर कृती केलेली आहे श्रीप्रभूंनी, आणि तांबूळ घेतलेलं आहे, पण ते चुपचाप बसले आहे. कोण्याच संन्यासाने विरोध केला नाही, कोण्याच त्या ब्रह्मचार्याने विरोध केला नाही की खाओ तुम्ही हे कसं काय, कलंक लागेल तुम्हाला हा, कारण तुम्ही प्रार्थना न खाता, तुम्ही तर ब्रह्मचारी आहात ना. श्रीप्रभू प्रसिद्धच आहे ब्रह्मचारी, म्हणून विचार प्रतिकूल कार्य केलं हे सर्वात मोठं. परंतु संन्यासी अनुकूलच आहेत. अंदाज अजून तर किती अनुभवतात पाहता पुढे. या ठिकाणी तांबूळ घेतलं, आणि तांबूळ घेतल्यानंतर श्रीप्रभूंची इच्छा आहे की या सगळ्यांना आता आपल्या मठात घेऊन चला, कारण पाहुणे आता आपल्याला आलेच पाहिजे, स्वागत असते ते. शंकराचार्य जेव्हा औरंगाबादला गेले तेव्हा औरंगाबादच्या बाबांनी त्यांना आपल्या आश्रमात बोलावलंच होतं. एक शिष्टाचार असतो, व्यवहार असतो, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना आपल्याला घेऊन चला. एक मत असं आहे म्हणतात की न्यायभारतीनंच म्हटलं म्हणतात की आम्हाला तुमच्या मठातलं हे घ्यायचं. आम्ही संवत्सराला शिकत असताना एकदा शांतिगिरी आले नाही, शांतिगिरी आता तिथे प्रस्त तिथं मोठं त्यांचं, त्या ठिकाणी ते इकडे रोडवर ते कुंकुमठाण ते आपलं जंगली महाराज तिथं ते आल्यानंतर मग आता चक्रधर स्वामींचं गावामधलं प्रतिष्ठित मंदिर आणि महानुभावांचं गुरुकुळ असल्यामुळे शांतिगिरीजीनं सांगितलं की मी भेट द्यायला येतो तिकडे. आता भेट द्यायला आल्यावर पंचही आता मान भारतगिरी जमत नाही पंचही. त्यावेळेस काय मग बाबा कशी जुने विचारायचे होते, बाबा आम्हाला म्हणते तुम्ही पहा काय आहे, कारण तो प्रतिष्ठित आता तो शांतिगिरी, कारण त्याच्या प्रमुख ते आल्यानंतर मग आले ते कृष्ण मंदिरात गेले, आपले काय असेल तुमचा विधी सांगा, काय तुम्ही गेला बाला आले बसल्यानंतर मी पलंग टाकलं त्यांना, बाबाला एक पलंग बसल्यानंतर मग ते बाबाने त्याला भेटवस्तू वगैरे दिल्या, पूजन विजन करावं लागलं, येऊन आहे तोही भेटला बाबाला काहीतरी आणि गेला. ते शिष्टाचार असतो हा व्यवहाराचा त्या ठिकाणी. तर या ठिकाणी तो जसा भेट द्यायला तसं न्यायभारती सुद्धा म्हणतो की मी भेट देतो मठाला, आणि म्हणून श्रीप्रभूंची इच्छा होती. आणि मग श्रीप्रभू मठात गेले, श्रीप्रभूंना आसन टाकलं, पुढे जाळी टाकलं, त्याच्या सगळं बसले, न्यायभारती बसला त्या ठिकाणी. आणि म्हटल्यानंतर श्री गोविंदप्रभू महाराज माईमठ्ठाकडे पाहतात आणि न्यायभारतीकडे पाहतात, नाट्याचार्याकडे पाहतात. आता नाट्याचार्य जे आहे ही कला कौशल्य निवृत्तीमध्ये उत्कृष्ट आहे. पंथाचे पहिले आचार्य झाले ना, तर कदाचित विद्वत्ता हे त्याला कारण नाही, कला कौशल्य निवृत्ती. तुमच्यामध्ये कला कौशल्य निवृत्ती जर असली, कुशल मनुष्य खूप महत्वाचा असतो. नाट्याचार्य ही कुशलता खूप आहे. स्वामी माईमठ्ठाकडे पाहतात आणि न्यायभारतीकडे पाहतात आणि नाट्याचार्याकडे पाहतात. हे कोणाला समजून नाही राहिलं, पण नाट्याचार्यांनी प्रवृत्ती जाणली. नाट्याचार्य म्हणतात भटू तुम्ही काहीतरी प्रवचन द्या, अशी श्रीप्रभूची इच्छा आहे, काहीतरी सांगा आपल्याविषयी, स्वामींविषयी तुम्ही न्यायभारतीला काहीतरी सांगा, कारण हे बोलत नाही. यांनी कृतीतून जरी सांगितलं तरी तुमच्या शब्दाला तुमच्याकडे प्रचंड विद्वत्ता आहे. माईमठ्ठ नाट्याचार्य असं म्हणजे स्वामी धर्म असा आहे, हो म्हणे असा आहे. माईमठ्ठाला कदाचित मनोधर्म कळत नाही. कला कौशल्य निवृत्तीमध्ये नाट्याचार्य जेवढे उत्कृष्ट आचरण करते साधक आहे तेवढे माईमठ्ठ. ज्यावेळेस
सर्वज्ञ श्री जगद्गुरु महाराज जेव्हा डोमेग्रामला उदास झाले त्यावेळेस बाईसा सुद्धा घाबरली की स्वामींना हा अचानक काय झालं, वस्त्र टाकून दिलं आणि उतारी श्री मूर्ती पौट स्वीकारला आणि काय प्रकार आहे, घाबरली बाईसा. एवढं मोठं पात्र, सर्वात मोठं परमेश्वरानंतर जर कोणाची पात्रता या जगात असेल ना तर प्रेम याची. पण बाईसा घाबरली. नागदेवाच्या नागदेया काय केलं पाहिजे, तर बघा बरोबर स्फूर्ती की गोविंदप्रभू आपला स्वामी जर उदास होतात, अनंत ब्रह्मांडात नाही परमेश्वर उदास होतो आणि प्रेमी असं पात्र पुढे असताना उदास होतो, तिथं ज्ञानी काय करेल, इथं काहीतरी डोकं लावावं लागेल. आणि मग काय, स्वामींना प्रसन्न करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, त्यांच्या श्री गुरुमध्ये. आणि श्री गुरु तर इतर पुरला आहे, त्यांना कसं काय आणा, एवढं लवकर सोपं काम आहे काय, त्यांचं वस्त्र आणलेलं आहे ते दाखवू, बाई श्री प्रभूचं जे वस्त्र आहे ते आणा. आणि मग ते वस्त्र घेतलं म्हणे असं, आणि वस्त्र घेतल्यानंतर आपल्यासारखं असतं ना हे असं बसलेलं असतं, घ्या नाही हे वस्त्र असं घेतलं म्हणे, असं घेतलं बरोबर, असं घेतलं बघा आपलं थोबड दिसलं नाही पाहिजे कारण आपल्याला असं उदास आहे, कारण आपले कार्यक्रम तसे आहेत. तो असे गेले म्हणे, असे गेले आणि म्हणतात जीजी प्रसाद स्वीकारी जोजी. आता ते डायरेक्ट श्रीप्रभूंचं वस्त्र गेले, ऑनलाईन आलं, ते प्रसन्न व्हावं लागलं. प्रसन्न झाले म्हणून प्रसन्न मठ, येथे त्याचं नाव गोपाळ मठ. प्रसन्न झाले समजले. स्वामी सुद्धा कौतुक केलं नाट्याचार्यांचं, तुला हे काहीच नाही स्फुरले. मला पण एक सांग की हे तुला कसं काय जमलं वेळेवर. म्हणजे मी काय फुकट इथं बसलो काय, घरदार असं इथं फुकट येऊन बसलो काय, मी काही तर कसं ग्रहणात करतो नुसतं नाही, मी तुमच्या श्रीचरणाच्या प्रसादाने शिकलो. सुद्धा हा एवढं आहे काय मानायला लागलं. खरंच होतं नाट्याच्यामध्ये, कौतुक केलं तेवढं कमी, खरोखर हुशार. काय करावं, विद्वत्तेचा प्रश्न नाही आहे इथं काही. काय करावं पण यावेळेस स्फुरलं पाहिजे माणसाला, म्हैस पडी की अक्कल पडी, वेळेवर स्फुरलं पाहिजे. त्या बाबतीत माईभट्ट खूप महाग आहे बंधू. एक सुंदर प्रसंग माईभट्टात तुम्हाला सांगतो की माईभट्ट जेव्हा एडीए मार्गी माईभट्टाची स्वामींची भेट झाली, कारण स्वामीला उत्तर दिशेला जायचं आहे आणि माईभट्टाला एक भेट द्यावी, कारण तितकी विद्वान ते होते, त्यांची जेवढी पात्रता आणि पंथासाठी खूप मोठा सिंह वाटा त्यांचा आहे. त्यावेळेस स्वामींना त्यांची चिंता आहे, बोलावलं. एडी मार्गी जेव्हा त्यांची भेटीचा वेळ या ठिकाणी भेट झाली तर तो वेळ जेवणाची असल्यामुळे स्वामींनी त्यांना बसल्याबरोबर प्रश्न केला की आता आपण काय, तुम्ही कसे काय निघाले त्याच्याविषयी नंतर चर्चा करू, पण माझं असं म्हणणं आहे की आता जेवणाची वेळ झाली, तुम्ही पहिले जेवणाचा कार्यक्रम करू, म्हणून तुम्ही जा आणि आमच्यासाठी पत्रवाडी तयार करायची आहे. जेवणासाठी पत्रवाडी जुन्या काळात ताटवाटी गेलं म्हणून तुम्ही पानं घेऊन या म्हणे. तर माईभट्ट गेले आणि माईभट्टाने 10-12 पानं आणले, स्वामींनी पुढे टाकले. स्वामींनी म्हणतात 5 एकी वाजता 7 पानाची पत्रवळी तयार केली. पानाला पान जुळायचं आणि त्याच्यात काळी टाकून द्यायची लिंबाची अशी, लगेच पत्रवळी तयार झाली. स्वामी म्हणतात भटो ये लागली ये न लागतीची, ह्याच्यातले 7 पानं लेखी लागले, बाकीचे गेले वाया. म्हणून तुम्ही जे पानं तोडले त्यातली 7 पानाची हिंसा लेखी लागेल, त्याला आम्ही अर्धी संताला पाठवू, बाकीचे नाही लागणार. ते होतं ना, हे कसं काय, जी हे मागे लागतं घाला, तुम्ही आज्ञा केली, तुमची आज्ञा समर्थ आहे आणि तुमच्या आज्ञेमध्ये कुठलीच हिंसा नसते. सांगतात तैसे नव्हे, यावेळी ते चतुष्टांत आम्ही जरी काही सांगितलं तर तुम्हाला स्फुरलं पाहिजे काय करावं. म्हणून माईभट्टात 7च पानं आणायला लागले होते, पण त्याच्यामध्ये जास्त आणल्या गेले ती हिंसा त्यांच्या कपाळी पडली. केवळ कुशलता कलापासून निगुती नव्हती, विद्वत्ता प्रचंड. 500 आसूंची जेव्हा कोठडी तोडतात तेव्हा प्रश्न पाहत नाही, कॉन्फिडन्स न म्हणतात की तोडू काय, ते म्हणतात प्रश्न पाह. हे तर माझ्या डाहाचा खेळ आहे. पण पहिले प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 500 आसूंची कोठडी तोडा, हे पहिले कोठडी तोडतात, नंतर प्रश्नाकडे पाहतात. एवढी विद्वत्ता होती, पण ही कुशलता नव्हती. आणि म्हणून नाट्याचार्यांनी या ठिकाणी बरोबर ओळखलं, कारण स्वामींची जर प्रवृत्ती ओळखली, बाहुल्य घट्टवास प्रवृत्ती जाणती आणि गोसावी विजय करते. म्हणजे भटोबास तिकडे म्हणतात तिकडेच स्वामी बरोबर जातात. का, प्रवृत्ती कळते. आणि प्रवृत्ती कळण्यासाठी कसं विशेष काय त्रिकाळ ज्ञान दिलं होतं काही, एक अंदाज आहे. स्वामी सोमवारी ढगाकडे गेले होते, मंगळवारी छिन्नस्थळीकडे गेले होते, बुधवारी तिकडेच गेले, गुरुवारी इकडे गेले होते. बाळ म्हणतात आता सोमवार आला, आज इकडेच जातील बहुतेक. ते काय म्हणतात जीजी आपल्याला तिकडे ढगाकडे जायचं आहे. समजा होय, अंदाज, तर्क, अंदाज, काही गोष्टी कधी कधी तेच चुकत काय, एकदम थोडी. पण बाहुल्य भटवास प्रवृत्ती जाणती, भटवास म्हणती तेवते गोसावी विजय करती. का, तेवढं जाणत होते. ते काय म्हणतात तिथं की भटो स्वामी तुमच्याकडे पाहून राहिले, माझ्याकडे पाहून राहिले, म्हणजे यांना
काहीतरी समजून सांगा, काहीतरी मी कोण आहे जर प्रतिष्ठा करा माझी, अशी त्यांची इच्छा दिसते श्री प्रभूंची. कारण ते बोलत नाही, पण या न्यायभारतीला कळलं पाहिजे की हे काय चीज आहे, हे काय आहे. म्हणजे मग असं आहे काय, मग माईभट्ट नमती घेता नाही, तुम्ही आचार्य पंथाचे, स्वामींनी तुम्हाला प्रतिष्ठित केलं, तुम्ही उत्तम अधिकरणा, तुम्ही बोला, तुमच्याकडून मी कसं काय बोलू, नाही म्हणे. ते ज्यावेळेस जे बोलायला लागते ते योग्यच असते, त्यालाच सांगायला पाहिजे, ते कोणी नका बोलू. ते म्हणजे नाही तुमच्याकडे विद्वत्ता कमी आहे, तुम्ही तर अद्वैत समर्थनी माईभट्ट अपुमती हरणे अशी लीळ आहे. म्हणजे माईभट्टांची नाट्याचरण बुद्धी नव्हती, त्यांना सुंड देव म्हणत होते म्हणे ते. म्हणजे अन्य लोकांमध्ये कसं असते, शेंदूरला असं तयार करतात, खोबऱ्या तेलासारखं शेंदूर, आणि मग एक दगड घेतात, त्याला असं पूर्ण लावतात, त्याला पूर्ण जास्त लागते तो म्हणतात, आणि मग आता हात पुशायला पाहिजे, दुसरा इकून इकून असे इकून इकून म्हणून मुख्य देव म्हणतात, बाजूने सुंट देव छोटे पॅक, अन्य काही देव असे मांडलेले असतो, तर मुख्य देवा देव सुंट देव, तर तसे काय म्हणतात ते स्वामी मुख्य, हे सगळे सुंट देव. स्वामीला ते मनात काढायचं होतं, म्हणून स्वामीने एक लीळा केली. स्वामी काय करतात, एकदा त्यांना म्हणतात की माईभट्ट आलेले होते, नागदेश्वर जेवण करून आले, आपला भिक्षा करून आले, समजा भिक्षा करायला जा तिकडे, जेवण करायला जा तुम्ही स्मशानभूमीमध्ये, रुद्रभूमीशी पाठवले तिकडे त्याच्यात. आणि मग तिकडे गेल्यानंतर स्वामी म्हणतात की जा तिथं जेव्हा एक घास खाली ठेवा, एक घास घ्या, तेव्हा तिचे आमच्या भिक्षांना आम्ही खाली नाही ठेवू. स्वामी म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, हातावर ठेवा, जसा आहे तो घेईल म्हणा म्हणे. असं काहीतरी देवाची लीळा दृश्य वरविदांना घडवलं काहीतरी आहे म्हणतात ते. तर अशा पद्धतीमध्ये ते लीळा करायला, आणि मग तिकून ते जेव्हा येत होते तेव्हा त्यांना स्वामींनी स्थिती दिली. स्वामींची कृपा आहे सगळी. स्थिती दिल्यामुळे काय झालं, मग त्यांनी काय केलं, ते पात्र जे होतं ते हातात घेतलं, आणि ते हातात घेतलं तेव्हा असं फिरले, फिरते घेतले तसं फिरते, फिरत येऊन राहिले आहे. स्वामी काय म्हणतात, काही का हे पात्र का फिरून राहिलं, हे आधार की निराधार. स्वामीला चर्चा सुरू करायची आहे. माईभट्टाला म्हणतात, माईभट्ट काय उत्तर द्यायला पाहिजे, ते म्हणतात एक आधार बाकी निराधार. समजा असं आहे काय. मग ते आल्यानंतर बसले सांगतात, काय का झाले ती तृप्त झाले का, जेवण करून फुल झालं का जेवण तुमचं. ते म्हणतात तिचे आम्हीच काय, संपूर्ण चराचर विश्व तृप्त झालं. स्वामी म्हणतात तुम्ही जेवले, विश्व सुद्धा तृप्त झालं. आता स्वामीला अद्वैत समर्थन करायचं आहे. 3 सिद्धांत आहे उच्च आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, 3 सिद्धांत आहे, भेदवाद, अभेदवाद, कर्मवाद. त्यालाच अद्वैत, द्वैत, कर्मवाद असं म्हणतात. तर अद्वैत म्हणजे नाही दुसरा, सर्व एक आहे, या प्रतिष्ठेवर स्वामी त्यावेळेस तशी हे करून राहिले आहेत. म्हणजे स्वामींचा मनोधर्म आहे म्हणून ते बोलू शकतात. वांजू सिद्धांत द्वैतच खरा आहे, कारण परमेश्वरचा तो सिद्धांत, आणि तो जरी त्यांना मान्यता दिली असेल, शंकराचार्याला मान्यता दिली म्हणे, जगी मान्य करून शंकराचार्य, त्याचा अद्वैत सिद्धांत होता. परंतु द्वैत जे आहे ते सत्य राहणार, परंतु तेवढ्यापुरतं मात्र त्याच्यावर असे आक्षेप दिले जातात. तर स्वामींच्या स्थितीमुळे स्वामी तर तुम्ही एकटे जेवले, तृप्त कसं काय, यावर उभाणी बघितली, आणि ती उभाणी एवढी पराकुटीची होती म्हणतात की ती जेव्हा चर्चा होत होती नाट्याचरणची स्वामींची, तर माईभट्ट सुद्धा विचार करत होते की का येणे एवढं माहित आहे, बरं तर कधी दिसलंच नाही की एवढं, हे असे बोलतात. आणि स्वामी हळूच मधात परीक्षा घेतात, काही का हा काही यथार्थ बोलत असे की झाड कवी म्हणजे गावठी कवी, आपले फुगडी लावून देतात भजन, फुगळे बोलतात म्हणे. गाई गोठ्या मधुनी गाई सुटल्या, त्यामध्ये मी वासरू, देवा तुला कसा विसर, असे भजन असतात काय. म्हणजे त्याचं तात्पर्य कशाचे काही नसतं, ते भजन असतं. अशा तर सांगायचं तात्पर्य की असं काय आहे काय, जिजी शंकराचार्य जेव्हा आपले अद्वैत सिद्धांत मांडत असतील, तर त्यांच्याकडून काही श्रुती राहिल्या असतील, ते भट बोलत असतील. स्वर्गात आता आला जाग्यावर, आता आले माईभट्ट जाग्यावर. म्हणजे कौतुक केलं नाट्याचरणचं की शंकराचार्य मानताना काही राहिलं असेल, ते भट बोलत असतील. सांगतात आईशी होय, तेव्हापासून माईभट्ट नाट्याचरण मानतात, त्या अगोदर मानत नव्हते, मग दंडोत करत होते, आल्यावर दंड नाही तर मानत नव्हते ना. म्हणून ते आता बरोबर आठवण करून देतात की भटो तुम्ही अधिकरण आहात, तुम्ही बोला. त्याच्यात नाही, इथं तुमचंच काम आहे. कर्माच्या बाबांचा एक प्रसंग आठवते की ज्यावेळेस शंकराचार्य औरंगाबादच्या आश्रममध्ये आले होते, त्यावेळेस औरंगाबादच्या बाबांचं आणि कर्माच्या बाबांचं थोडस मनस्व काहीतरी बिघडलं होतं. परंतु माणसं ओळखण्याची क्षमता औरंगाबादच्या बाबांमध्ये खूप चांगली होती. आणि म्हणून शंकराचार्य आल्यानंतर ते काय म्हणतात, बाबा की कर्माच्या बाबांना फोन करा आणि बोलवून घ्या, कारण शंकराचार्य येऊन राहिले, या ठिकाणी त्यांना बोलावं लागेल.
तर एका जणांना केलं, एक असतात काहीतरी आपला पेटू, म्हणजे त्यांचं पुस्तक तर कसं आहे 36. का बरं बोलावता? औरंगाबादच्या बाबाने सुंदर उत्तर दिलं, भाजीला जर फोडणी द्यायचं असेल म्हणून कांदाच पाहिजे, सफरचंद चालत नाही. बरं, काय शब्द काय त्यांची. आमचे गुरुवर्य कैलाशी खामणेकर बाबांना ज्यावेळेस खामणेकर प्रतिष्ठा द्यायची होती तर त्याच्यामध्ये 2 वेळ उपाध्य मुळात झाल्यामुळे 3-3 वर्षातच ते महंत गेले देवाच्या घरी. आणि मग ती महंती बाबाला देताना सगळं मार्ग मिळत होता की 3 वर्षात महंत मरते, त्यामुळे बाया पहिलेच हावड्या. तर मग बाबाही त्याच्यात आले बायाच्याकडे, पण बाबा म्हणतात ही प्रतिष्ठा मी घेत नाही, कारण असं कधी झालं नाही. लोक तर काय म्हणतात माहिती आहे, अहो माझं पण 1000 वर्ष जगल्यापेक्षा शेरून 2च दिवस जगा माणसानं. या शब्दाला घेतली बाबांनी म्हणते, शेरून जगा म्हणे 2 दिवस. काय माझं घेतल्यानंतर पूर्ण तप काढलं 12 वर्ष, काहीच नाही झालं. पण असे असतात काही त्याच्यात की बाबा असं केलं की असं होते, अशा काही. तर सांगायचं आपल्याला कधी एकच आहे की एक क्षमता होती आणि म्हणून ते म्हणतात की असं. तर या ठिकाणी तोच प्रसंग दिसते बघा. नागराज म्हणतात ठीक आहे, मी उत्तम अधिकरण आहे मी मार्गाचा, मी प्रतिष्ठे सर्वेवर आहे, पण इथं तुम्हीच बोलू शकता. ते म्हणतात तुम्ही त्यावेळेस खूप बोलले, ते गोसाव्याची लीळा, त्यावेळेस मी नाही बोललो, स्वामींनी माझं बोलून घेतलं. आणि मग माईभट्ट म्हणतात ठीक आहे, आता माईभट्टाचा अधिकार होता, ती प्रचंड विद्वत्ता होती. आणि म्हणून माईभट्टाने न्यायवादीला प्रश्न केलेला आहे की मला जीवनमुक्त कसं असते तो तुम्ही सांगा. आणि याच्यावर उघाणी प्रवृत्ती म्हणे न्यायभारतीची, तोही प्रचंड विद्वान आणि माईभट्ट विद्वान यांची चर्चा सुरू झाली. त्या ठिकाणी चर्चा आलेली नाही आहे, चर्चा खूप मोठी होत असते. उघाणी प्रवृत्ती म्हणे खडाजंगी, आणि त्याच्यात माईभट्ट आधी एवढे विद्वान होते की त्यांनी प्रत्येक आक्षेप खोळायचा म्हणे न्यायभारतीचा. आणि न्यायभारतीला सगळ्या गोष्टी पॅक करून टाकलं. न्यायभारतीने जेवढे जीवनमुक्तीचे सिद्धांत मांडले सगळे माईभट्टाने खोडले. आणि खोडल्यानंतर शेवटी न्यायभारती म्हणतात मग तुम्हीच सांगा जीवनमुक्त कोण आहे. तर त्यावेळेस म्हणतात माईभट्टांनी श्री गोविंद महाराजांकडे बोट टाकलं आणि म्हणतात जीवनमुक्त जर पाहायचं असेल तर हे आहे जीवनमुक्त. त्यावेळेस श्री गुरुमुना इतका आनंद झाला आणि श्री गुरुचा हास्य एवढ्या जोरानं पावतलं की ते मुखातलं तांबूळ सगळ्याच्या अंगावर उडलं म्हणे. असा त्याचे बारीक तुषार पडले म्हणे सगळ्यांच्या अंगावर म्हणे. न्यायभारती प्रसंगी श्री गुरु कारण गोविंद महाराजांना इतका तो आवडला तो सिद्धांत, तो पटवलेला आहे. आणि माईभट्टाने सिद्ध करून दाखवलं की हे जीवनमुक्त आहे. त्यावेळेस ते मग तो न्यायभारती म्हणतो हे जीजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, संन्यास तो गोसाव्याचा, आमचा काय, आम्ही तर साधारण आहे. श्री गुरुकुला ते आनंद झाला. श्री गुरु काय म्हणतात आम्हाला काय टोळ टोळ म्हणे, टोळ 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 म्हणजे दगड. बघा काय म्हणणार त्यांना, ते प्रतिष्ठित लोक त्यानंतर टोळ टोळ दगड आहेत म्हणे. काय माहिती आहे मला ओळखत नाही, हे काय कामाचे. त्यानंतर दुसरा प्रयोग आम्हाला जाय तुतेकार बघा न बोलणारे बोलून राहिले. तुतेकार म्हणे. तुतेकार 2 प्रयोग देतात. तुतेकार म्हणजे तो तुतारी वाजवणारा मातंग, चंदीचा वडा तुतारी वाजवणार. दुसरा तुम्ही शेतकरी आहे, तुतार तुमचा तो वखरा तुता असते, तो जे ओसन माती लागते ती माती काढण्यासाठी तुम्ही जे वापरता तुत्या म्हणतात. त्याच्यावर बॅलन्स असते तुमचं पूर्ण वखराचं. तर तो तुतेकार म्हणजे त्या शेतकऱ्याप्रमाणे अज्ञान. तुतेकार किंवा मग पुंगी वाजवणारे चालले प्रचार करायला, माहित काहीच नाही. तर तुतेकार जी टोळ टोळ ते आम्हीची, तुतेकार ते आम्हीची, संन्यास तो गोसाव्याचा. आणि अनुभाष्य झाला त्या ठिकाणी. म्हणजे ज्या न्यायभारतीने गावात याला विरोध केला होता तो न्यायभारती या ठिकाणी गोविंद महाराजांची स्तुती करत गेला. प्रतिकूल अशा न्यायभारतीला प्रतिकूल कार्य करून सुद्धा अनुकूल करून पाठवलं, अशी एकमेव विलक्षणता श्री गोविंद महाराजांमध्ये पाहायला मिळते. आणि आजच्या त्यांच्या या जयंतीनिमित्त श्री प्रभू कोण होते हे त्या ठिकाणी मला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ पूर्ण झालेली आहे आणि वेळेवर आपल्याला थांबावं लागते. परंतु शास्त्र कधीच थांबत नाही, आम्हालाच कुठेतरी थांबावं लागते किंवा आम्हीच कुठेतरी कधीतरी थांबतो, पण शास्त्र कधी थांबत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशा अल्प वेळामध्ये मी हा विषय तुमच्यापुढे मांडला. तर अशा प्रतिकूल जनाला सुद्धा प्रतिकूल कार्य करून अनुकूल ठेवण्याची एकमेव क्षमता आणि विलक्षणता मला श्रीप्रभूमध्ये दिसली, मी ती तुमच्या समोर मांडली. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. दादासारख्या विद्वानांनी सुद्धा माझं या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी या ठिकाणी कृतज्ञता बाळगतो आणि वेळेवर थांबतो. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय, श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दंड